तर नमस्कार, मी कस्तुरी आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे द इन्स्पायर्ड स्टोरीच्या फर्स्ट एव्हर एपिसोडमध्ये. आणि आज माझ्यासोबत आहेत डॉक्टर संतोष घोणे सर. तर आज आपण त्यांच्यासोबत खूप विशेष संवाद साधणार आहोत की त्यांचा एक प्रवास, म्हणजे सगळेजण ओळखतातच की तुम्ही तिरुपती ग्रुपचे MD आहात. MD म्हणून सगळेच तुम्हाला ओळखतात, पण नेमकी डॉक्टर संतोष घोणे कोण आहेत आणि ह्या प्रवासाची सुरुवात कशी झाली आपण जाणून घेऊया. येस, डेफिनेटली. येस, पक्का, शुअर. तर तुमची ह्या प्रवासाची सुरुवात कशी झाली? मी मूळचा तसा उदगीरचा. माझा जन्मगाव उदगीर आणि 1974चा माझा जन्म झालेला. एक सामान्य कुटुंब. वडील माझे शिक्षक जिल्हा परिषदचे, आई तर हाऊसवाईफच होती आणि कुटुंब हा माझ्या 4 भावंडाचा. आणि वडिलांची आई माझ्यासोबत राहायची, म्हणजे आमच्यासोबत राहायची. असं कुटुंब आमचा साधारण एक छोटासा गाव होतं उदगीर. आता तो तालुका प्लेस झाला आणि ती जर्नी तिथून स्टार्ट झाली. साधारण 4 भावंडामध्ये मी 3 नंबरचा. माझा मोठा भाऊ जो आहे तो आता राईट नाऊ पत्रकारच आहे. 2 नंबरचा भाऊ माझा आता एका MNC कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर काम करतो मार्केटिंगमध्ये आणि कांद्याचा रिसर्च करतो तो. 3 नंबर मी. आणि छोटा भाऊ असतो तो माझ्या आईवडिलांसोबत राहतो. तसं लहानपणापासून जर म्हणायचं तर शिक्षणाची खूप काय आवड नव्हती. बट शिक्षण घेणं तर कंपल्सरी होतं. वडील शिक्षक, घरात शिक्षणाचाच दर्जा, त्याच्यामुळे शिक्षण घेणं गरजेचं होतं. आणि हा प्रवास सुरू झाला शिक्षणाचा. 5वीपर्यंत जेमतेम एक स्कूलमध्ये हुशार म्हणून ओळखायचो मी. पण 5वीच्या नंतर मला शिक्षणाची अशी ओढ काय लागायची नाही. कारण मी ज्या लोकांसोबत राहायचो ते सगळे व्यापारी लोक राहायचे. आणि व्यापारी लोकांसोबत राहत असल्यामुळे काय व्हायचं, व्यापार डोक्यात बसायचा. त्याच्यामुळे शिक्षणाची ओढ अशी काय मला लागायची नाही. पण कसं तरी समहाऊ 10वीपर्यंत आलो मी. पण 10वीचा काय अभ्यास काय फारसा जमला नाही आहे. पण इन द मेन टाईम त्या पिरियडमध्ये मला व्यापाराचा शौक असल्यामुळे आपण पतंग विकायचो, दिवाळीला फटाके विकायचो. ही जी लहानपणापासून जी म्हणतात ना माइंडमध्ये बिझनेस थीम, ती डोक्यात पहिल्यापासून होती आपल्या. पण शिक्षणाची ओढ नसल्यामुळे 10वीमध्ये काय आपलं यश मिळालेलं नाही आहे. 10वीमध्ये यश न मिळाल्यामुळे घरच्यांचा असा निर्णय झाला की आता तू मिलिटरीमध्ये जा. माझ्या वडिलांची खूप इच्छा होती की 4 मुलांमधनं एक तरी मुलगा देशासाठी पाठवायचा. पण वडिलांची खूप माझ्यावरती इच्छा होती की तू मिलिटरीमध्ये जाऊ शकतोस. मे बी त्यावेळेस माझी हाईट वगैरे होती, पर्सनॅलिटी वगैरे होती आणि मी त्यावेळेस जिम वगैरे करायचो, आखाडामध्ये जायचो. त्यावेळेस वडील म्हणायचे की तू मिलिटरीमध्ये जाऊ शकतोस. पण 10वीचं शिक्षण झाल्यानंतर 10वीचा एक सब्जेक्ट गेला. 10वीचा एक सब्जेक्ट गेल्यानंतर मग वडिलांनी म्हटले की तू जा, एकदा प्रयत्न तरी कर. पण 10वी कंपल्सरी लागत होती मिलिटरीमध्ये असताना. मग ऑक्टोबरमध्ये एक्झाम देऊन मग ते 10वीची एक्झाम मी पास झालो. 1992ला माझा प्रवास सुरू झाला उदगीरपासून पुण्याला. आमच्या शेजारी संजय टेकाळे म्हणून माझे मित्र होते, आमचे फॅमिली फ्रेंड्स होते. ते म्हणाले की तुला मी पुण्यात घेऊन जातो, तू माझ्यासोबत राहा आणि तू मिलिटरी भरतीसाठी पण तयारी कर. जर मिलिटरी भरतीसाठी तयारी नाही झाली तर आपल्याला कुठेतरी चांगला अपॉर्च्युनिटी मिळेल, जॉब मिळेल तर आपण करूया. पण ते संजय टेकाळेंनी त्यांनी मला पुण्यात घेऊन आले आणि आईवडिलांची पण सहमती होती की ठीक आहे तू जा, की काहीतरी करशील तू. आणि मी पुण्यात आलो. 1992ला आलो. आणि हे स्वतः लेक्चर होते नऊ मास्टर कॉलेजला. मी त्यांच्यासोबत राहिलो आणि त्यांच्यासोबत राहिल्यानंतर त्यांचे पण काही 5 मित्र होते, ते पण लेक्चररच होते नऊ मास्टर कॉलेजला. परत अगेन नोकरीची इच्छा आपल्याला काही नव्हती, पण मिलिटरीमध्ये जायचं. ठीक आहे, मग प्रयत्न करूया म्हणून 1992ला मी मिलिटरी भरतीसाठी पुणे स्टेशनला गेलो. सगळी इन्क्वायरी केली. इन्क्वायरी केल्यानंतर ती जर्नी बघितली मिलिटरीची. फॉर्म पण भरला. फॉर्म भरल्यानंतर माझं सिलेक्शन पण झालं. सिलेक्शन झाल्यानंतर 1993ला मला पाठवलं नांदेडला. नांदेडला पाठवल्यानंतर तिथे जी मिलिटरी भरतीची जी ट्रेनिंग्स होत्या, काही परीक्षा होत्या, त्या नांदेड सिटीमध्ये होत्या. आणि नांदेड सिटीमध्ये गेल्यानंतर जो म्हणतात ना
एक रनिंग असतं, उंच उडी असती, लांब उडी असती, त्या सगळ्या त्या दिवसभरामध्ये झाल्या. आणि त्या दिवसभरामध्ये झाल्यानंतर पण माझा नंबर लागला. पण कोइन्सिडेंट म्हणायला हरकत नाही. 1993ला राम मंदिर, त्यावेळेस तो खूप मोठा बबल झाला आणि तिथं खूप मोठं हे झालं राम मंदिराच्या इथं. राम मंदिराच्या इथं झाल्यानंतर सगळीकडे करपी लागू झाली. करपी लागू झाल्यानंतर पूर्ण भारत बंद झाला. भारत बंद झाल्यामुळे मग नांदेडमध्ये आम्ही अडकलो गेलो. संध्याकाळची वेळ होती, आम्ही त्या कॅम्पसमध्ये आम्हाला थांबायला कंपल्सरी केलं. पण थोडंसं वातावरण होतं की तुम्ही तुमच्या परतीच्या मागे जावं म्हणून. पण बाहेर वातावरण खूप तसं डेंजर होतं, टाईट होतं. त्याच्यामुळे आम्ही काय केलं, मग बसस्टँडला आलो. बसस्टँडला आल्यानंतर आम्हाला असं वाटलं की आता पुण्याला जायचं का उदगीरला जायचं. माझ्याकडे 2 चॉईस होते. पण मी विचार केला, माइंडसेट केला, जर आपण पुण्याला आलो तर परत उदगीरला काय जायचं. तर मग मी पुण्याची बस पकडली आणि मी पुण्यामध्ये आलो. आणि तो मिलिटरीचा जो इच्छा होती, जो प्रवास होता, तो तिथं थांबला गेला. मग आता पुण्यामध्ये आल्यानंतर करायचं काय. मग टेकाळे सर म्हणाले की आता तुला काम केल्याशिवाय पर्याय नाही. आता तू उदगीरला तर जाऊ शकतच नाहीये, तू काही शिक्षण घेणार नाहीयेस. मग आता करायचं काय. उदगीरला गेलास तर परत मग तुझी जर्नी परत तीच ABCD होऊन जाईल. त्यापेक्षा बेटर वे इथं जाऊन काहीतरी जॉब केलेलं परवडेल. मग 1992 डिसेंबरला मला आठवतं मी जॉबच्या शोधात सुरू झाले. कुणीतरी मला एक रेफरन्स दिला आणि मी ट्रिनिटी इंजिनिअरिंग फोर्जमध्ये गेलो. तिथे गेटवरती सकाळी 6:30 वाजता. तिथं गेल्यानंतर मग तिथले जे फील्ड ऑफिसर असतात, जे कामाला लोक लावतात, तिथला जो फील्ड ऑफिसर होता तो म्हटला की अरे मी पण लातूरचा. मला थोडंसं बरं वाटलं की आपुलकी वाटली की आपल्याच कुठल्या तरी भागातला आहे. त्याच्यानंतर मी सांगितलं की माझं 10वीपर्यंत शिक्षण झालेलं आहे, मला जे 10वीपर्यंतचं जे शिक्षणाचं तेच काम मला तू देऊ शकतोस. तो म्हटला इथं 10वीच्या लोकांना फक्त हेल्परचा जॉब करावा लागतो, दुसरा कुठलाही जॉबचा ऑप्शन नसतो. म्हटलं ठीक आहे, जे काय असेल ते बेटर, मला जॉब दे. मग त्यांनी मला दुसऱ्या दिवशी सेकंड परत बोलवलं. दुसऱ्या दिवशी मी तिथं गेलो बरोबर 6:30ला, सकाळची वेळ. आणि त्यांनी सांगितलं की तुला ह्या डिपार्टमेंटला कामाला जावं लागेल. मग त्यांनी मला एक गेट पास दिला, मग आत नेऊन सोडलं. आणि ज्यावेळेस मी कंपनीचा पूर्ण परिसर बघितला, ती फोर्जिंग इंडस्ट्रीज होती. ते फोर्जिंग इंडस्ट्रीज बघितल्यानंतर मला म्हटलं हे आपल्यासाठी डेंजर आहे, आपण नाही काम करू शकत. पण माइंडसेट होता की आता आपल्याला काम केल्याशिवाय पर्याय नाही. मग त्या डिपार्टमेंटमध्ये प्लॅन टू अपसेटर डिपार्टमेंट होतं, जिथं लोखंड वितळतं आणि लोखंड वितळून त्याचा जॉब तयार होत होता. त्या डिपार्टमेंटमध्ये कामाला मला टाकलं त्यांनी. आणि त्या डिपार्टमेंटमध्ये सकाळची कामाची सुरुवात झाली. कमीत कमी 100-200 लोक त्या डिपार्टमेंटचे लोक कामं करत होते. सगळे काम खतरनाक करत होते. मला पण काम केल्याशिवाय पर्याय नव्हता. मग मी कामाला सुरुवात केली. 1 तासामध्ये माझी कॅपॅसिटी संपली की हे परत अजून आपल्याला जमणार नाही. परत अगेन कुठंतरी बॅक ऑफ माइंडमध्ये होती की आपल्याला पर्याय नाही. कसं तरी तो लंचपर्यंत मी काम केलं. जेवणाचा टाईम झाला, भूक तर खूप लागलेली होती. पण तिथे एक फॅसिलिटी होती कॅन्टीनची. पण कॅन्टीनमध्ये पण कुपन दिलं जातं. त्या कॅन्टीनमध्ये गेल्यानंतर जेवण केलं. मी सगळ्यांशी चर्चा केली की हे असंच काम असतं का. ते म्हणले हे रुटीन काम आहे. परत माइंडसेट काम करून परत मी कामाला लागलो. कसं बसं मी 3:30 वाजवले आणि कंपनीच्या बाहेर पडलो. आणि रूमवर आल्यानंतर मी सरांना सांगितलं, टेकाळे सरांना, हे काम खूप अवघड आहे, आपल्याला दुसरं काम मिळेल का. ते म्हणले प्रयत्न करावा लागेल, तात्पुरतं तू इथं कामाला जा. परत अगेन जर्नी स्टार्ट. सकाळी परत मी कंपनीला गेलो. परत दुसरा दिवस कसा बसा काढला गेला. परत असं वाटायचं की हे सगळं चुकीचं घडतंय माझ्यासोबत. परत अगेन तेच व्हायचं की नाही आता आपल्याला ह्यालाच्याशिवाय पर्याय नाही. दुसरा दिवस कसा तर काढला गेला. तिसरा दिवस निघाला. चौथा दिवस निघाला. मग 5व्या दिवशी गुरुवारची सुट्टी असते. गुरुवारची सुट्टी झाली, त्यावेळेस थोडासा आराम झाला. परत दुसऱ्या दिवशी जायचं कामाला म्हणून परत तो एक माइंडसेट. मग परत दुसऱ्या दिवशी मी कामाला गेलो. ओव्हरऑल मी तिथे एक 15 दिवस इमानदारीनं काम केलं. आणि काम केल्यानंतर मलाच तिथल्या एखाद्या कंपनीने म्हणले की अरे त्या ठिकाणी पण जॉब चांगला मिळतो. म्हणून तिथून ना मी एक म्हणलं ट्रायल आहे म्हणून मी एल्प्रो कंपनीमध्ये आलो कामाला. एल्प्रो कंपनी खूप मोठी होती त्यावेळेस आणि ती खूप मोठी आहेच पण आता पण. त्या एल्प्रो कंपनीमध्ये एक्सरे मशीन बनायचे. मग
मला तिथं कामाला बोलवलं आणि मी तिथं कामाला गेलो. पण ते इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीचे जे एक्सरे मशीन बनवत होते तिथं क्वालिफाईड लोक लागत होते. पण मी एक दिवस तिथं काम केला, पण ते म्हटले नाही, इथं ITIचेच लोक कंपल्सरी लागतात, तू उद्यापासून येऊ शकत नाही आहेस. परत म्हणलं ठीक आहे, आपल्याला ट्रेंडीशिवाय आता पर्याय नाही आहे. परत अगेन मी ट्रेंडीला दुसऱ्या दिवशी. तो सुपरवायझर म्हटला तुझा कालचा खाडा लागलेला, काल का नाही आला, तुझ्या ठिकाणी मी दुसरा मुलगा भरला. अरे बापरे. मी म्हटलं मग आता काय करायचं. ते म्हटलं आता दुसऱ्या डिपार्टमेंटला तुला जावं लागेल, आणि ते डिपार्टमेंट म्हटलं थोडंसं डेंजर आहे, ते काम करावंच लागेल. म्हटलं ठीक आहे, आता पर्यायच नाही. आणि ते डिपार्टमेंट असं होतं मॅडम की जे लोखंडाचे जॉब भट्टीमधनं निघायचे ते जॉब उचलायचो आम्ही आणि त्या ॲसिडमध्ये टाकायचो. ॲसिडमधनं ते जॉब काढून थंड पाण्यामध्ये टाकायचो आणि तिथनं ते जॉब काढून एका ट्रेमध्ये ठेवायचो. मग तो फोरक्लिपवाला यायचा आणि तो फोरक्लिपवाला येऊन तो जॉब घेऊन जायचा. म्हणलं ठीक आहे आता. मग ती परत जर्नी स्टार्ट झाली आणि त्या दिवशी माझा माइंडसेट इतका फिक्स केला की आता आपण आपलं जे काय असेल आता आपल्याला पुण्यामध्येच आपली जर्नी स्टार्ट करायची आणि माइंडसेट केला की आपल्याला इथंच जगायचं आता. आणि लहानपणीचे कसे असतात स्वप्न तुम्हाला सांगतो की एक स्मार्ट मुलगी असावी, गर्लफ्रेंड, एक गाडी असावी नाही का, एक घर असावं, लक्झरी लाईफ असावं, माणसाचे स्वप्न असतात. यश तेच नसतं ना. पण ज्यावेळेस आपण पिक्चर बघतो, काही गोष्टी बघतो की लाईफस्टाईल यस अशीच पाहिजे आहे, हा माइंडसेट असतो. मग मी परत रिकॉल करायचो, अरे आपण कधीतरी तो विचार करायचा नाही का. ते विचार केल्यानंतर माइंडसेटमध्ये बसतं नाही की आपल्याला ही लाईफ जगायची आहे. मग कंपनीमध्ये काय लोक 4 व्हीलर घेऊन यायचे, 2 व्हीलर घेऊन यायचे, कोण सायकलवर यायचे, कोण मोठ्या गाड्या घेऊन यायच्या, कोण मोठे अधिकारी यायच्या. मी त्यांना ऑब्झर्व करायला लागलो आणि ते ऑब्झर्व करता करता माझी कसे तरी 1 महिना भरला. 1 महिना भरल्यानंतर मला 735 रुपये पगार आला. ते जे 735 रुपये जे पगार मला मिळाला एका एनोलपमध्ये, मला इतकं भारी वाटलं ना. अरे म्हणलं मला 735 रुपये मिळाले. आणि त्या 735 रुपयाची जी किंमत आहे ना, आत्ताच्या ह्याच्यामध्ये मे बी 1 लाख रुपये बराबरीची पण किंमत असू शकते. त्या 735 रुपये मी घेऊन आल्यानंतर मी सांगितलं की सरांना ही माझी कमाई पहिली. आणि त्यावेळेस टेलिफोन, मोबाईल पेजर कसलं काही नव्हते. बरं पत्र पाठवायचं, तर पत्र जायला वेळ लागतो. 2-3 दिवस. मग आम्ही STD बूथमध्ये गेलो. मी आईला फोन करायचा होता. मग आमच्या शेजारी फोन होता, ते पण पाटील होते. मग त्यांच्या मी घरी फोन केला. मग माझी आई आली. मग आईला सांगितलं की 1 महिना मी काढलेला आहे आणि मला पगार पण मिळालेला आहे. ती म्हणली काम कसं आहे. तर त्यावेळेस मी सांगितलं की काम खूप भारी आहे. जर मी सांगितलं असतं आईला की काम असं आहे, तर आई म्हणली असती तू परत येते. कसं आईचं जे एक इमोशनल असतं. तर तिला म्हटलं नाही, काम खूप भारी आहे. काम भारी आहे म्हणजे माझ्यासाठी खूप भारी आहे, पण आपल्याला काम करायचं आहे इथं. म्हटलं ठीक आहे चला. मग पगार किती. म्हटलं पगार आपल्याला एवढं 32 रुपये 35 रुपये दररोज दिला जातो. जेवायला पण मला दिलं जातं मस्त छानपैकी. आणि काम पण भारी देतात. लोक खूप चांगले आहेत, मनमिळाऊ आहेत. आपल्या गावचे, लातूरचे, उदगीरचे, मराठवाड्याचे खूप चांगले लोक आहेत आणि ते मला मदत करतात. आईला पण बरं वाटलं, चला म्हणजे मुलगा काहीतरी करतोय बाबा नाही. मग 2nd महिना परत कामाला सुरुवात झाली माझी छानपैकी. बऱ्याच कंपनीमध्ये लोकांची माझी चांगली बऱ्यापैकी ओळख झाली. कारण थोडंसं माझा स्वभाव असा होता की कोणी बोलो न बोलो, आपण डायरेक्ट जायचं आणि बोलायला सुरुवात करायचं, ॲप्रोच करायचं आपण. कारण माणसाचा स्वभाव कसा असतो, तो बोलेल का मग आपण जाऊन बोलायला, तसं काही नाही. आपण डायरेक्ट जायचं बोलायचं. मग मी पण तिथल्या सिनियर लोकांशी बोलायला लागलो, गप्पा मारायला लागलो, साहेब लोकांशी बोलायला लागलो, सुपरवायझरशी बोलायला लागलो, मॅनेजरशी बोलायला लागलो. आणि त्यांना पण वाटायचं की हा मुलगा काहीतरी करतो बाबा, हुशार आहे म्हणून. मला त्या डिपार्टमेंटमध्ये एक साधारण 2 महिने ठेवले गेले आणि साहेबांची माझी एका ओळख झाली होती. मग ते साहेब म्हणाले अरे मी तुला माझ्या डिपार्टमेंटला घेतो आणि तिथं चांगलं काम आहे. मग मला त्यांनी माझ्या सुपरवायझरला सांगून मला त्या डिपार्टमेंटला परत क्वालिटीला शिफ्ट केलं. ते इतकं काम छान मिळालं ना मला की जॉब झालेले जे फोर्जिंगचे आहेत ना ते चेकिंग करायचे. ओके. अरे म्हटलं किती छान काम नाही का. पण त्याच्या पाठीमागे 2 महिन्याची स्टोरी होतीच ना ती काम करण्याची. मग मला तेच काम चांगलं मिळालं. मग त्या डिपार्टमेंटमध्ये झाली की मग 3रा साहेब बोलवायचा, ते डिपार्टमेंट झाली की 4था साहेब बोलवायचा. असं करत करत 6 महिन्याची माझी जर्नी एकदम स्ट्रॉंग झाली त्या कंपनीमध्ये. आणि त्या 6 महिन्यामध्ये एक CR काळे म्हणून आमचे पर्सनल मॅनेजर होते. त्या पर्सनल मॅनेजरची माझी चांगली ओळख झाली.
आणि त्यांना हमेशा कसं जेवण झाल्यानंतर त्यांना पान खायची सवय होती आणि माझा लंच टाईम आणि त्यांचा लंच टाईम एकत्र होता. आणि त्यावेळेस म्हणायचे, अरे लेका म्हणायचे, तो साताऱ्याचे, अरे लेका जरा पान घेऊन ये बाहेर. मी गेटच्या बाहेर जायचो आणि त्यांना पान आणून द्यायचो. त्याच्यामुळे माझे चांगले रिलेशन झाले. आणि त्यांनी एक साधारण मला वाटतं अजून 2 महिन्यांनी त्यांनी रेजिग्नेशन दिलं त्या कंपनीमधनं. आणि त्यांनी मला बोलवलं की मी आता माझा शेवटचा दिवस आहे, मी उद्यापासून नाही आहे, तर तुला कुठल्या डिपार्टमेंटला पाहिजे असेल तर सांग, मी रिकमेंडेशन करतो, तुला त्या डिपार्टमेंटमध्ये जॉईन करून देऊ. मी म्हटलं सर तुम्ही कुठं चालले, ते मी तुला बाहेर गेल्यानंतर सांगतो म्हणले, नंतर 2 दिवसांनी. पण त्यांनी जॉब सोडून दिला आणि माझी परत जर्नी स्टार्ट झाली. पण 2 दिवसाच्या नंतर स्वतः सर आले कंपनीमध्ये आणि माझ्यासाठी थांबले आणि मला बोलवलं लंच टाईममध्ये. ते म्हणले उद्या तू ह्या पत्त्यावर तू घरी ये. आणि ते राहत होते लक्ष्मी निवास म्हणून बोहेरी कॉलनीमध्ये त्यांचं घर होतं, तिथं राहत होते चिंचवडला. मग सेकंड डे मी काय केलं, 3:30चा जॉब सुटला माझा. चिंचवड गावातली तशी काय फारशी माहिती नव्हती, पण शोधत मी गेलो आणि त्यांच्या घरी गेलो मी. आणि त्यांच्या घरी ते होते. मग ते मला बोलवले घर बघितलं, मस्त छानपैकी 3 BHK फ्लॅट वगैरे, मस्त लक्झरी वगैरे घर होतं. म्हटलं सर तुमचं घर एवढं मोठं वगैरे आहे, मग तुम्ही नोकरी का करत होते? अरे म्हटले नोकरी करून तर मी एवढा मोठा झालो. मग तुम्ही किती वर्ष जॉब केला? ते म्हटले मी 15 वर्ष होतो, मी पर्सनल मॅनेजर होतो. बरं. ते म्हटले बघ आता मी जॉब सोडलेला आहे, तर आता आपण एक बिझनेस स्टार्ट केलेला आहे. म्हटलं ठीक आहे सर, तर मला तू हवा आहेस. म्हटलं ठीक आहे सर, काही प्रॉब्लेम नाही. ते म्हणले बिझनेस तरी कसला सुरुवात केला ते तरी सांगा. ते म्हणले आता तू जे कामाला जातो, तुझा जो फील्ड ऑफिसर तुला कामाला पाठवतो, लेबर कॉन्ट्रॅक्ट, ते मी सुरुवात केलेलं आहे. ते म्हणले गुड, मग आता माझा रोल काय सर? ते म्हणले तुझा रोल काय आता, मी तुला जे सांगेन त्या कंपनीत जायचं, मी लेटर देणार, ते लेटर त्या कंपनीत द्यायचं. म्हटलं ठीक आहे सर चालेल, काय प्रॉब्लेम नाही. मग तिथे सांगायची गरज आहे का? ते म्हणले ठीक आहे उद्या जा आणि त्यांना सांग की मी उद्यापासून येणार नाही आहे, पण त्यांना सांगू नको की तू माझ्याकडे येतो आहे. म्हणलं ठीक आहे सर. मग मी त्या सुपरवायझरला सांगितलं की मी उद्यापासून येणार नाही आहे. तो पण म्हणला ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही आहे. आणि दुसऱ्या दिवशी मी सरांकडे गेलो. सरांकडे MAT होती, सरांच्या पाठी मी MATवर बसलो मी आणि आम्ही परत डायरेक्ट 24वरती गेलो. सरांना म्हणलं ह्या कंपनीत कशाला सर? तू म्हणले आज चल माझ्यासोबत. ते सुपरवायझर म्हणले अरे तू कसं काय साहेबांसोबत आलास, तू कामाला का नाही आला? म्हणले सर मी काम सोडलो. मग सर आणि मी डायरेक्ट तिथल्या जनरल मॅनेजरच्या कॅबिनमध्ये गेलो 24च्या. आणि सरांना सांगितलं की एक 15-20 मिनिट बसा आणि आपण नंतर भेटूया म्हणून. मग ते जनरल मॅनेजर, मग तिथले जे नवीन पर्सनल मॅनेजर हे सगळे आले. कॉन्फरन्समध्ये आम्ही गेलो. सरांनी म्हटले तू एक 10 मिनिट इथं बस. मग त्यांचं इंटरनल डिस्कशन झालं असेल आणि कॉन्ट्रॅक्ट फायनल झालं त्यांचं आमच्या सरांच्या ट्रेनिटीमध्ये. मग त्यांनी मला परत बोलवलं. ते म्हणले हा सुपरवायझर माझा. अरे म्हणले ये तो डिपार्टमेंट में काम करता है, इसको क्यों ले रहे हो? नहीं म्हणले ये मेरे को बंदा चाहिए, ये बहुत अच्छा काम करने वाला है, मेरे को यही चाहिए, इसको नॉलेज भी अभी 6 मंथ का. तो म्हणले ठीक आहे कोई प्रॉब्लेम नाही. चतुर्वेदी म्हणून मॅनेजर होते, जनरल मॅनेजर. मग आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर ते म्हणले आता तू जाऊ शकतोस. मी पिंपरीला राहायचो त्यावेळेस सरांसोबत. मग सरांना म्हणलं सर आता मी जाणं येणं कसं करणार या मेडिसिनमध्ये? तू नको काळजी करू रेले का, येऊ द्या तू सकाळी बराबर 6:30ला घरी. सर तयार होऊन खाली आले. म्हणली ही सायकल माझ्या बायकोची, ही चावी, ही सायकल घ्यायची आणि डायरेक्ट ट्रेंडीला जायचं. अरे बापरे. म्हणलं ठीक आहे सर. मग तिथं जाऊन काय करायचं? तुझा सुपरवायझर जे करत होता ते तू करायचं. अरे म्हणलं हेल्परपेक्षा सुपरवायझर बरा ना. बरं आहे. सायकल काढली डायरेक्ट 24ला. तिथे गेल्यानंतर सरांनी सांगितलं की आज 5 माणसं कुठल्याही परिस्थितीत कंपनीत आपल्या अजिंक्य एंटरप्राइजेस थ्रू जायला पाहिजे. हे कंपनीचं नाव होतं आमच्या अजिंक्य एंटरप्राइजेस. सकाळी गेलो. माणसं कामाला खूप यायची त्यावेळेस, कारण माणसांचे कमीपणा नव्हता त्यावेळेस, कारण माणसं कामं शोधत येत होते. आज परिस्थिती वेगळी आहे, पण त्यावेळेस माणसं खूप मिळायचे, रोजगार मिळायचा नाही. तिथे गेल्यानंतर मी 10 मिनिटांमध्ये 5 माणसं गोळा केले. पण माझा सुपरवायझर म्हणायचा तू तर कामाला लागला होता, तू तर सुपरवायझर कसं काय? तो म्हटला अरे साहेब मला घेणार होते, तुला कसं काय घेतले? कारण साहेबांनी त्याला कमिटमेंट केली होती.
पण त्याला कमिटमेंट न देता आता मला कामाला घेतलं. म्हणलं सरांनी मला कामाला ठेवलं. ते म्हणले ठीक आहे. पण त्यावेळेस त्यांनी थोडासा त्रास दिला मला, की माणसं जे माझे जात होते त्यांनी म्हणले नाही नाही हे नवीन कॉन्ट्रॅक्ट आहे, ह्यांचं असं काही नाही आहे. म्हणून त्यांनी परत ते 5 माणसं घेतले. परत मी एक 10 मिनिटामध्ये दुसरे माणसं जमा केले. हा आत गेल्यानंतर मी 5 माणसं माझ्या ॲडमिनला दाखवून एंट्री करून लगेच मी त्या डिपार्टमेंटला नेऊन सोडायला घेऊन गेलो. आणि ते 5 माणसं माझे जॉईन झाले. आणि गेटवर आलो, तिथं रिसेप्शनमधनं फोन केला सरांना की 5 माणसं जॉईन झालेले आहेत, पण सर तो दुसरा कॉन्ट्रॅक्टर जो माझा होता तो मला थोडासा त्रास देतोय आणि तो काहीतरी गडबड करतोय असं मला वाटतंय. ते म्हणले तू थांब मी आलोच. सर्व मिठी काढून लगेच कंपनीवरती त्या सुपरवायझरला सांगितलं मला तुला पण घ्यायचं आहे, बट तुझा जो पगार आहे ती मला परवडणार नाही आहे. ह्याची सॅलरी मला परवडती, तुझी सॅलरी तुझ्या 5 वर्षाच्या एक्सपिरियन्सनुसार जास्त आहे, तर तुला थोडासा वेळ लागेल, तू थांब थोडासा. मग त्याला थोडंसं बरं वाटलं आणि तो मला सपोर्ट करायला लागला. अशी माझी अजिंक्य एंटरप्राइजेसमधनं हेल्परपासून सुपरवायझरवरती ती जर्नी थांबली. मग तिथून मी सुरुवात केली. 5 माणसाचे मग 7 झाले, 10 झाले, 25 झाले, 50 झाला. म्हणजे साधारण 6 महिन्यामध्ये एक 50-55 लोकांचा मी टार्गेट कंप्लीट केला. तो टार्गेट कंप्लीट केल्यानंतर दुसरी कंपनी आम्हाला मिळाली लुमॅक्स, तिसरी कंपनी मिळाली पुना फोर्ज. आकुर्डीपासून चिंचवडपासून भोसरीला ही माझी जी जर्नी होती सायकलवरती जर्नी. आणि जो मधला वेळ जो मिळायचा मला त्यावेळेस टाईपरायटर साहेब काय करायचे, इंट्रोडक्शन लेटर हेडवरती काढायचे आणि 5 एनोलप द्यायचे मला. आणि ते 5 एनोलप घेऊन जी कंपनी नवीन दिसती त्या कंपनीत जायचं गेटवर आणि तिथं म्हणायचं की मला पर्सनल मॅनेजरला भेटायचं. असं करून गेटवर जायचो. आणि त्यावेळेस खूप कोऑपरेटिव्ह लोक होते, खूप छान होते लोक. गेटवर मला पर्सनल मॅनेजरच्या कॅबिनपर्यंत घेऊन जायचे. इंट्रोडक्शन लेटर द्यायचो मी, त्यांना सांगायचो की मला काळे साहेबांनी पाठवले, मी अजिंक्य एंटरप्राइजेसमधून आलेलो आहे. आणि ते लेटर द्यायचो मी, इंट्रोडक्शन लेटर आमचं. मग दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी सरांना फोन यायचा की आम्हाला पण 2 लोक लागणार आहेत, आम्हाला पण काही 5 लोक लागणार आहेत. आम्ही जी मॅनपॉवर भरायचो ती स्किल्ड मॅनपॉवर भरायचो. त्यावेळेस जास्त करून टर्नर, फिटर, वेल्डर, हेल्पर, अकाउंट्सवाले, स्टोअरवाले, क्वालिटीवाले, सुपरवायझर ह्या टाईपचे लोक आम्ही भरायचो. असं बघता बघता एक 12-13 कंपनीची जर्नी स्टार्ट झाली आमची. आणि सरांना पण चांगले पैसे मिळायला लागले. सरांनी पण माझं एक प्रमोशन सुपरवायझरच ठेवलं, पण पगारामध्ये माझी बढती झाली. मग सर मला 750चे 1000 केले, 1000चे 1500 केले, 1500चे 2000 झाले. मला पण जरा असं प्राऊड फील वाटायला लागलं नाही. आणि इन द मेन टाईम काय झालं, ते टेकाळे सर मला जे घेऊन आले होते त्यांचं लग्न झालं. आता लग्न झाल्यानंतर मला राहण्याचा मोठा प्रश्न ही 93ची गोष्ट आहे. वेस्टर्न इंडिया फोर्जमध्ये शंकर नडे नावाचे ग्रस्त तिथं सिक्युरिटी म्हणून काम करत होते. ते आमच्या अंडरमध्येच होते. त्यांची माझी ओळख झाली. मग त्यांना हा माझा प्रसंग सगळा सांगितला गेला. ते म्हणले ठीक आहे, माझी ड्युटी संपली की तू माझ्यासोबत चल. 93ला मी मग 5:30-6 वाजता मी काळेवाडीला गेलो. त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांची मिसेस आणि 2 मुलं. मग त्यांनी माझी ओळख करून दिली की हा लातूरचा आहे आणि हा सुपरवायझर आहे, तर ह्याला आता राहण्याची व्यवस्था नाही आहे. आणि जिथं राहत होतं त्यांच्या त्या सरांचं लग्न झालं आणि त्याला सांगितलं की 2 दिवसात अरेंजमेंट करायला सांग. तसं सरांनी मला सांगितलं जर नाही झालं तर तू राहा, काही प्रॉब्लेम नाही, बट ठीक आहे आता आपण पण थोडंसं विचार करायला पाहिजे ना. आणि ते शंकर नडीची जी मिसेस होती त्या डायरेक्ट म्हणले की संतोष तू काळजी नको करू, आपल्याकडे रूम भरपूर येतात. आणि मी त्यांना सहज म्हणालो की ताई मला एक रूम दिलं तर खूप बरं होईल. आणि मी त्यावेळेस त्यांना ताई म्हणालो. आणि ताई म्हणाल्यानंतर त्यांना पण एक आपुलकी वाटली. मग त्या दिवशी मी तिथंच थांबलो. ते म्हणले जेवण करून जा. म्हणलं ठीक आहे चला. मग मी तिथं जेवण वगैरे केलो. आणि त्या 2-3 तासामध्ये आमचा इतका बॉन्ड क्रिएट झाला की त्यांना पण बरं वाटलं की हां ठीक आहे चला, तो लातूरहून आलेला आहे, उदगीर तालुक्यामधनं आहे नाही का, एक फॅमिली चांगली आहे ह्याची पण तिकडे गावाकडे, आणि कामानिमित्त आलेलं आहे तर ह्याला आपण थोडीशी मदत करूया. आणि तिचं नाव होतं कल्पना नडे. मग मी तिला ताई म्हणायला लागलो. आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी आमचं छानपैकी बॉन्डिंग सुरू झालं. मला तिकडे कंपनीत गेल्यानंतर म्हणले अरे तुला ताईनी परत आज बोलवलं जेवायला. मग परत मी संध्याकाळी गेलो जेवायला त्यांच्याकडे. ते म्हणले तुला राहण्याची व्यवस्था नसेल
तर तू इथे येऊन राहायचं बिंदास, काही काळजी करायची नाही. म्हणलं ठीक आहे चला, म्हणजे एक राहण्याची तर व्यवस्था झाली. मग मी सरांना सांगितलं की असं असं आहे म्हणून. सर म्हणले मी येतो, तुझा बघतो कोण आहेत ते. मग सर आले माझ्यासोबत, सरांची ओळख झाली, सरांचं बॉन्डिंग खूप चांगलं झालं. ते म्हणले चांगली फॅमिली आहे, तू राहा इथं. मग बॅग वगैरे उचलून मी ताईकडे आलो आणि त्यांच्यासोबत एक आठवडाभर राहिलो. पण कसं असतं, एखाद्या फॅमिलीसोबत राहणं पण बरं दिसत नाही. एक प्रायव्हसी असते प्रत्येकाची, आपली पण प्रायव्हसी असते. मग मी काय केलं, मला केशवनगरला रूम मिळाली आणि त्यांचे ओनर उद्धव गावडे ते पण तिथेच राहत होते. त्यांनी माझ्या स्वभावामुळे म्हणा, मे बी काही असेल ते, त्यांनी मला एक रूम दिली तिथे. त्या रूममध्ये मग सामान वगैरे ठेवलं मी, चला रूम तरी मिळाली आपल्याला. आणि त्यावेळेस भाडं मॅडम साधारण अराऊंड 175-150 रुपये खूप झाले भाडं त्यावेळेसच्या पिरियडमध्ये. आणि पगार तर चांगलाच होता, त्याच्यामुळे तो काय प्रॉब्लेम नाही. बरं, आता रूममध्ये काय सामान नाही, काय नाही, एक बॅग, एक बादली, गादी, बस. ह्याच्या पलीकडे आपली लाईफ जर्नी काहीच नव्हतं. तर लागायचंच नाही ना तसं, कारण दिवसच आपला बाहेर जायचा. बरोबर. मग त्या रूममध्ये राहायला गेलो, बाबा चला बरं झालं. बाथरूम बाहेर होतं, पाणी बाहेर होतं. म्हटलं चला राहण्याची तर व्यवस्था झाली नाही का. मग ताई म्हणायला लागली तू तिकडं कशाला जातो, इथंच राहतं. म्हटलं ताई तसं काय नाही, माझ्या गावाकडनं पण लोक येतात, माझे मित्र पण येतात, ते बरं दिसत नाही. पण मी दररोज तुमच्याकडं येत जाईन, म्हणजे भेटायला, जेवायला येत जाईल, भेटायला येत जाईल. ते म्हणले ठीक आहे. मग तिनंच मला थोडंसं सामान घेऊन दिलं. मग ते रूममध्ये थोडीशी अरेंजमेंट करून दिली. पण एकटी राहायची सवय नसती. सोबत मी कोणाच्या तरी राहायचो, घरात गावाकडे सगळे घरातले लोक, सरांसोबत 5 लेक्चरर, ताईकडे गेली की ते त्यांचा सगळा परिवार. आता एकटं रूममध्ये राहायचो म्हणजे की मग त्रास व्हायला लागला. मग असंच एक म्हणलं चला एक मित्र घेऊ, म्हणून मी माझ्या एका मित्राला म्हणलं तू येऊन राहा, असं भाडं वगैरे नको देऊ. मग तो येऊन राहायला लागला. म्हणलं ठीक आहे चल तू राहा आवडला. मग चाळीतले लोक, माझा घर मला उद्धव गावडे. संध्याकाळची आमची जर्नी परत स्टार्ट झाली. चला बाबा वेळ विरंगुळा चालला. आणि माझा जो अजिंक्यचा स्टाफ झाला, तुम्ही एकटा होतो. त्याच्यानंतर आमच्या सरांनी एक मुलगी घेतली, तिचं नाव आहे अनिता. पहिलं अनिता, आता ती लग्न होऊन अनिता कोळगे झाली. ती राष्ट्रीयन कॉलनीमध्ये राहायची. नंतर आमची जर्नी स्टार्ट झाली. मग रवी पलांडे म्हणून एक सुपरवायझर आला. असं मी 4-5 लोक स्टाफचे आम्ही छानपैकी मस्त काम करायला लागलो. आणि सरांच्या मनात काय आलं की काय नाही संतोष, आजपासून तू सायकल नाही वापरायची. म्हटलं सर मग आता काय. म्हटले ही एमटी घेऊन जायची. अरे म्हटलं वा ग्रेट, एक अचिव्हमेंट झाली. चला म्हटलं गाडी तरी आपल्याला. तुला गाडी येते का. म्हटलं यस सर मला गाडी येते. पण लहानपणी मी मोठ्या भावानी लुना घेतली होती, ती लुना शिकलेली होती. आता ही एमटी गेअरवाली. सरांना म्हटलं येस गाडी. सर म्हणले ठीक आहे घेऊन जा. हळूच गाडी काढली, बाहेर आलो. म्हटलं कशी करतात घ्या, हळू टाका, हळू. म्हटलं तशी तरी गाडी चालवत म्हणजे रूमपर्यंत आलो मी. आणि 2 तास अक्षरशः मी केशवनगरला ना, ती मराठी शाळा आहे तिथं, त्याच्या ग्राउंडवरती एकदम असा पिट्टा पडला त्या गाडीचा की मी एक्सपर्टच झालो त्या गाडीचं. कारण मला शिकणं गरजेचं होतं. गाडी स्लिप व्हायची, बंद पडायची. पण त्या 2 तासामध्ये ती गाडी इतकी परफेक्ट शिकले मी. जिद्द होती की माइंडसेटच होता ना आपला, माइंडसेटच होता शिकायचीच. मग ती गाडी शिकली, बरं झालं. म्हटलं दुसऱ्या दिवशी सकाळी एकदम सरांना म्हटलं हा सर. म्हटलं अरे वा तुला गाडी चांगली येते. तयार आहे मी. म्हटलं सर तयार. लायसन. म्हटलं सर लायसन नाही. म्हणले लायसन काढावं लागेल, त्याशिवाय मी तुला गाडी देणार नाही. ठीक आहे तू गाडी घेऊन जा, पण पोलीस लोक पकडतील, उगाच ते गडबड होऊन जाईल. ते म्हटलं सर काय काळजी नका करू. तुमच्याकडे हेल्मेट आहे का. हेल्मेट असली की कोणी पकडत नाही सर. म्हटलं हे तुझं लॉजिक बरं आहे. म्हटलं तुम्ही द्या हेल्मेट. मग मी कसं तरी करू, माझा एक मित्र होता तिथं, त्याला मी म्हटलं मला लायसन काढून दे. मग त्यांनी लायसन 7 दिवसामध्ये काढून दिलं. रनिंग लायसन आलं. गाडीचा प्रवास सुरू झाला आमचा. मस्त MIDC मध्ये मग मी फिरायला लागलो छानपैकी. मग सर मला म्हणाले तू पेरुंगडला जायचं, उरोळीला कांचनला जायचं, सहजपूरला जायचं, वाघोलीला जायचं, मरकडला जायचं, लोणावळ्याला जायचं. म्हटलं सर जाणार, आपल्याला रस्ते काय माहीत नाहीत. पण त्यावेळेस कसला गुगल आणि लाज वाटायची नाही आपल्याला विचारायची हा रस्ता कुठं जातं. आपण विचारत ट्रॅव्हल करायचो. आणि सगळे प्लेसेस शोधून काढून 94 पर्यंत अराउंड आमच्याकडे एक 60 कंपन्या झाल्या. मग ज्यावेळेस मी लोणावळा सुरू केलं, सहजपूर सुरू केलं, उरोळी कांचन सुरू केलं,
पिरुंगूट सुरू केलं, घोटाळे सुरू केलं. करत करत आमचा स्टाफ एक साधारण 25 लोकांचा झाला. आणि एकतर मला खाण्याची आता काळजी राहिली नाही, कारण मी काळेवाडीला जेवायला जायचो. काही कपडे वगैरे असेल तर तिकडेच ते कपडे धुणं वगैरे सगळं आमची फॅमिलीच म्हणून झाली ती. आणि माझ्या ऑफिसमध्ये जी मुलगी होती अनिता म्हणून, माझी पण त्यांच्याशी चांगले रिलेशन झालं. मी पण त्यांच्या घरी जायचो. ते पण दुपारी तिकडं जेवायला मिळायचं. म्हणजे जेवायचं मला टेन्शन नाही. दुपारी तिकडनं डब्बा यायचा, नाश्ता यायचा, रात्री मी तिकडे जेवायला जायचो. रूम नावाला फक्त झोपायला जायचो. मूड आला तर मी इकडं पण राहायचो आणि तिकडं पण राहायचो. अशी जर्नी स्टार्ट झाली. आणि 96ला आमची बायको भेटली म्हणजे हा कोइन्सिडेंट. म्हणलं मुलगी तर खूप छान आहे, पण ब्राह्मणाची आहे, ही कुठं मॅच होणार नाही. बरोबर. म्हणलं ठीक आहे, बघूया, ट्राय करून बघूया. पण मी प्रेम नाही केलं. प्रेम आंधळं असतं. प्रेम आंधळं असल्यामुळे मी प्रेम नाही केलं. कुठंतरी सीमाचं माझं कुठंतरी एक बॉन्डिंग चांगलं झालं. आणि ऑफिसच्या खाली यायची ती मला असं भेटायला. आणि मी विचार केला की मी ताईकडे घेऊन जाऊ म्हणून. मग तिला निघून मी काळेवाडीला ताईकडे नेऊन दाखवलं. ताई म्हणली, हे मुलीला कुठलं घेऊन आले रे, कोण आहे? ताईला काहीतरी शंका नाही का? म्हटलं असं ओळख झालेली, अशी झाली. ताई म्हणते खूप सुंदर आहे रे. ताईची पण मुलं म्हणतात, मामा मामी घेऊन आला का तू? मला ते मामा म्हणायचे. मग ताई पण म्हणाली मुलगी चांगली आहे. मग आमचं एक रिलेशन एका चांगल्या लेवलला झालं. आमचं बॉन्डिंग झालं, इमोशनली बॉन्डिंग. आणि ती खूप छान स्वभावनी, छान, तिची फॅमिली पण खूप छान आहे. आणि शी इज अ डिसिजन मेकर, परफेक्ट डिसिजन. ती जी पण काय डिसिजन येते एकदम परफेक्ट डिसिजन घेते. आणि ते जो स्वभाव आहे तो मला खूप असं म्हणतात ना, एक अटॅच झाला. हां. परत अगेन सांगतो, प्रेम हे आंधळंच असतं. आपण प्रेम केलंच नाही मनापासनं, बाय हार्ट. आपण माणूस म्हणतो ना हमेशा, हृदयापासनं, ब्रेनपासनं आणि शरीरापासनं एकत्र आलं तरच ती हिस्ट्री होती, तेच प्रेम होतं. तसं मला सीमासोबत माझी अटॅचमेंट झाली. 96ची ही घटना. बरं, आता घरचे लोक म्हणायला लागले की तू नोकरीला करायला लागलास, लग्न. मग मुलगी बघायला सुरुवात केली. पण माझी तर इच्छा होती लग्न करायचं नाही म्हणून एवढं लवकर, कुठेतरी अजून चांगल्या लेवलला जाऊन सेटल व्हायचं. पण हिचं ऑब्जेक्शन होतं की आपण जास्त दिवस फिरायचं नाही, लग्न करायचं असलं तर आपण लग्न लवकर करून टाकूया, कारण माझे घरचे पण मला पण मुलगा बघतात. म्हणलं ठीक आहे. मग समूह काही कारणास्तव मला गावाला जावं लागलं. पण गावाला गेल्यानंतर मला कळाले की माझ्या साखरपुड्यासाठीच बोलवलेलं डायरेक्ट. मला तिथं गेल्यानंतर कळालं, माझा मोठा भाऊ म्हणतो की अरे तुला साखरपुड्या करण्यासाठी इकडं बोलवलेलं आहे. तर मी म्हटलं अरे भाऊ, तुला तर मी त्या मुलीला दाखवलं होतं, बाबांना पण दाखवलं होतं, आईला पण दाखवलं होतं, सगळ्यांना सांगितलं होतं, पण तुम्ही असं का केलं? ते म्हटलं इथून निघून जा. त्या दिवशी रात्री मी गायब अचानक इकडे पुण्याला, सांगतो कुणालाच न सांगता गायब परत इकडे. मग मी हिला आल्यानंतर सांगितलं की असा असा विषय झालेला आहे. ते म्हणले आपण काहीतरी निर्णय घेऊ. मग 97 सुरुवात झाली. मग ताईला मी सांगितलं की आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. मग ताईची फॅमिली, मी राहतो तो उद्योगवाडीची फॅमिली, आणि माझा मित्र परिवार खूप मोठा होता. आणि मी साहेबांना पण सांगितलं, माझ्या बॉसला. ते म्हणले काय काळजी नको करू, जे काय करायचं आपलं करून टाक म्हणले लग्न, काय प्रॉब्लेम नाही. आम्ही सगळ्यांनी प्लॅनिंग केलं. आळंदीला गेलो. श्रीकृष्ण मंगल कार्यालय, तुरक्के गुरुजी, त्यांना जाऊन सगळी स्टोरी सांगितली. ते म्हणले ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आमचे मित्र म्हणले फक्त एक काळजी घ्यायची, त्या मुलीने जर अचानक पलटी मारली आणि पोलीस कंप्लेंट जर झाली, सगळे बिन भाड्याच्या खोलीत, ते पहिले तिची तयारी करा. मग ती पण म्हणली काय प्रॉब्लेम नाही आहे. आणि तिच्या भावाचा तसा विरोध नव्हता मला, आणि तिच्या घरच्यांना तसं माहीत होतं, पण त्यांच्या घरच्याचं पण तसा काय खूप सगळ्या फार विरोध नव्हता. पण त्यांचं म्हणणं होतं की बाबा तो वेगळ्या कास्टचा माणूस आहे, आपण वेगळ्या कास्टचा माणूस आहे. त्याची एक फॅमिली चांगली होती त्यांची, पण जेन्युइन फॅमिली होती. तर मग आम्ही डिसाईड केलं की लग्न करायचंच. 1997 14 जुलैला माझं लग्न झालं. आणि हे सगळं लग्न करण्याच्या पाठीमागे जे माझी फॅमिली जी होती, जी नडे फॅमिली, जे गावडेंची फॅमिली होती, माझे मित्र परिवार, ह्याला कोणी खूप मदत केली. बरं, मी घरच्यांना पण सांगण्याचा प्रयत्न केला. 4 दिवस अगोदर सांगत होतो की आपल्याला लग्न करायचे, असं करायचं. माझा घरचा टोटली 100% विरोध होता. आमच्या घरच्यांना ते पटतच नव्हतं. कारण वडील शिक्षक,
आई एका चांगल्या फॅमिलीमधनं, आमचं चांगलं फॅमिली कुटुंब होतं, ते पटतच नव्हतं. मग आम्ही डिसाईड केलं की आपलं आपलं इकडं लग्न उरकून घ्यायचं. मग मी टेकाळे सरांना सगळं स्टोरी सांगितली, मी ज्यांच्यासोबत राहायचो. सर म्हणले काय काळजी नको करू, घरच्यांना मी सांभाळतो. म्हणलं ओके ठीक आहे, डन. मग आता फायनल. मग आम्ही ते 14 जुलैला आमचा कार्यक्रम तिकडे झाला. शास्त्रोक्त आमची विधी पद्धतीनं आमचं लग्न झालं. अराऊंड 200 लोक होते आमच्या लग्नाला. अरे बापरे. 200 लोक होते. शास्त्रोक्त हळदीचा कार्यक्रम झाला, साखरपुडा झाला, लग्न झालं. लग्नाच्या नंतर छानपैकी आम्ही तिथनं आळंदीला जाऊन ज्ञानेश्वराचं दर्शन घेतलं आणि तिथनं आम्ही पहिलं डबल ट्रीचं नाव होतं पंचशील हॉटेल. बरोबर. पिंपरी चिंचवडचं सर्वात मोठं 5 स्टार हॉटेल मानायचं पंचशील. पण आमचं कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याशी होतं, त्यांच्याशी रिलेशन होते. त्याच्यामुळे मला तिथे एक रिसेप्शन म्हणून छानपैकी एक प्रोग्राम ऑर्गनाईज करून दिला होता. त्याच्या अगोदरची शॉर्टमध्ये मी जर्नी सांगतो. 99ला मी केशवनगरला राहायचो. त्यावेळेस सर म्हणाले की तू आता स्वतःचं घर घे, आणि माझ्या मिसेसची पण घरची म्हणाले की तुम्ही स्वतः आता घर या म्हणून. पण काही पैसे आम्ही जमा केले होते, आणि ते पैसे जमा केल्यानंतर गिरीश खापरे म्हणून आहेत, उमा खापरेंचे मिस्टर, त्यांची स्कीम होती माणिक कॉलनीमध्ये. तिथं मला त्यांनी ते फ्लॅटमध्ये दिला गेला. एक चांगल्या रिजनेबल अमाऊंटमध्ये मला त्यांनी ते फ्लॅट दिला गेला. चाळीमधनं मी फ्लॅटमध्ये आलो, आणि ते छानपैकी आपली जर्नी स्टार्ट झाली होती तिथं. स्वतःचा फ्लॅट. हा, जे स्वप्न होतं स्वतःला फ्लॅट झालं, एक मुलगी मिळाली, गाडी मिळाली, बाईक. हा, आणि माझ्याकडे गाड्या म्हणजे मी चेंज करायला लागलो. मी सरांना म्हणले एमएटी नको, आता मला गाडी घ्यायची. मग त्यावेळेस मी यामा घेतली. यामा गेल्यानंतर कावासाकी घेतली. गाड्याचा खूप शौक. त्याच्यामुळे 2 गाड्या घरात, नाही का, असं मजा यायची. म्हणजे 97 to 98 मध्ये गोष्टी कायापालट झाल्या, एकदम ड्रास्टिकली चेंजवर झाला. आता नोकरी सोडायची वेळ आली, त्यावेळेस मी म्हटलं आता नोकरी सोडायची कशी. पण माझी सासूबाई ना पत्रिका खूप चांगली बघते. ते म्हणले तुम्ही बिझनेस खूप चांगला करू शकता. 2 वर्ष असेच काढले गेले. 2001 मे, मला आठवते 2001 मे, सुट्टीचा दिवस, कामगार दिवस. माझे मित्र म्हणून आहेत खलाटे म्हणून, ते म्हणाले की संतोष आपण एका मंदिरात जायचं आहे, सुट्टी आहे तुला. म्हणलं ठीक आहे सर जाऊया. कसं जायचं ते म्हणले अरे बस आहे, बसमध्ये जाऊया. म्हणलं ठीक आहे सर जाऊया. मग आम्ही त्यांच्यासोबत मी मंदिरात गेलो कळंबला. कळंब म्हणजे कर्जतपासून नियर अबाउट 26 किलोमीटरची कळंब नावाचं गाव आहे. तिथं गेलो. तिथं गेल्यानंतर जे आता माझे गुरु, त्यांच्या गुरूंची समाधी तिथं होती, आणि श्री दत्तदास दहविलीकर महाराजांची समाधी तिथं, आणि त्यांचे चिरंजीव ते माझे गुरु आत्ता, तर ते तिथं होते. आणि तिथं गेल्यानंतर सकाळची आरती झाली, दुपारी एक आरती असते, दुपारची पण आरती झाली, महाप्रसाद झाला, हवन होतं, हवन झालं. हवन झाल्यानंतर मग माझे मित्र म्हणाले की आपण महाराजांना भेटू जाऊया. म्हटलं ठीक आहे चालेल, काय प्रॉब्लेम नाही. मी नास्तिक नव्हतो, पण माझी श्रद्धा होती. मग मी महाराजांना भेटायची वेळ आली. मला 5:30 पावणे 6 वाजले होते. बरेच लोक होते, एक साधारण 200 लोक बसले होते. प्रत्येकाचे प्रश्न वेगळे वेगळे होते, आणि जे माझे मित्र होते ते जरा महाराजांच्या थोडेसे जवळ होते. तर मग एक 7:30 वाजता माझा नंबर आला. मग आम्ही गेलो महाराजांच्या समोर. तर महाराज म्हणले अच्छा तू नवीन आलाय का, ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही, तू एक 5 पौर्णिमा कर, 5 पौर्णिमा केल्यानंतर आपण बोलूया. मला ठीक आहे. आम्ही निघून आलो. मग दुसऱ्या पौर्णिमेची ओढ लागली, काहीतरी दिसतं इथं, काहीतरी चमत्कार होतोय असं जाणवलं मला. मग दुसऱ्या पौर्णिमेची ओढ लागली. का महिन्यातनं एकदा पौर्णिमा ती. मी सरांना फोन करायचो, सर पौर्णिमेला मला घेऊन जावा. आणि ठीक आहे. मग मिसेसला आल्यानंतर मी म्हटलं मला खूप चांगलं वाटलं, खूप भारी आहे मंदिर, मला महाराज पण खूप असं भारी वाटले नाही का, असं तेज वाटले. आणि प्रति गाणगापूर म्हणून ते मंदिराची स्थापना झाली होती. ते पादुका पण आहेत छानपैकी गाणगापूरच्या. मला बरं वाटलं. मिसेस पण म्हणली ठीक आहे मग आपण पण जाऊया. परत 2nd महिन्यामध्ये पौर्णिमेला आम्ही गेलो, आणि महाराजांचा माझा परत कोइन्सिडेंट संपर्क, गाठभेट झाली पर्सनली. मग महाराज म्हणाले तुला मी ओव्हरऑल बघितलं, तुझ्यात काहीतरी दिसतंय चमत्कार, तू कशासाठी आलाय. की महाराज आता मी नोकरी करतोय आणि मला बिझनेस करायचा आहे, आणि मी आता
92 2000 आता जॉब करतो आहे. मला बिझनेसमध्ये यायचं आहे. तर बिझनेसची काही माहिती आहे का तुला, काही आयडिया आहे का? म्हटलं हाच बिझनेस मी कंटिन्यू करणार आहे. ते म्हटले थोडासा वेळ घे, घाई नको करू, काहीतरी दिसत असेल त्यांना. म्हटलं ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आणि कंटिन्यू मी आता पौर्णिमेला जायला लागलो. 4थ्या पौर्णिमेला महाराजांना सांगितलं की मला तुमची दीक्षा घ्यायची आहे. कारण दीक्षा घेतात गुरुमंत्र. कारण ते म्हटले तू तर आता दीक्षा घे, गुरुमंत्र घे. ते म्हणले ठीक आहे, मी गुरुमंत्र देतो तुला, पण ते काही नियम पाळावं लागतं. म्हणलं येस, मी पाळतो, काहीच प्रॉब्लेम नाही. कारण माझी जी फॅमिली होती, माझी आईवडिलांची, ही बिनव्यसनी फॅमिली, माळकरी घराणं, आणि म्हणजे कुठल्या प्रकारचं व्यसन, नॉनव्हेज नाही म्हणा, अल्कोहोल नाही, काहीच कुठलंच व्यसन नाही. आणि सेम माझ्या बॉडीमध्ये तो व्यसन नव्हताच. तर महाराजांना सांगितलं मी व्यसन वगैरे काही करत नाही आहे. ते म्हणले लाईफचा ही एक पार्ट झालं, लाईफचा दुसरा पार्ट आहे काही नियम पाळावं लागतात. म्हटलं तुम्ही जे सांगाल त्या नित्यनियमाने मी तुमच्या पाळायला सुरुवात करेन. ते म्हणले ठीक आहे. त्या पौर्णिमेला मला काही दिलंच नाही. अशा 2 पौर्णिमेला नंतर मग मी मिसेसला म्हटलं तू पण चाल. तिला खूप आवडलं, छानपैकी नसतं. मग त्याच्यानंतर मग महाराज म्हणाले ठीक आहे, मग आपण तुला आता गुरुमंत्र देणार आहे. आणि मग 2001ला महाराज इकडे आले होते पुण्यामध्ये. त्यांना सोडायला जायचं होतं. तर माझ्या मित्राचीच गाडी होती, आम्ही त्यांच्या गाडीमध्ये निघालो. पण तिथं असं काही चमत्कार झाला की काही लाईव्ह गोष्टी मला कळायला लागल्या. मंदिरात 12:30ला आल्यानंतर मी महाराजांना सांगितलं की मला असं काहीतरी दिसत होतं. ते म्हणले कुणाशी बोलू नकोस, सकाळी 5:30ला उठायचं, आंघोळ करायची, काकडा झाला की मग तुला मी पुढली प्रोसिजर सांगतो. सकाळी उठलो आम्ही लवकर, काकडा झाला. काकडा झाल्यानंतर गाभारा आहे महादेवाचा, पिंडी आहे तिथं आत घेऊन गेले मला. तुला म्हटलं मी आज गुरुमंत्र देणार आहे. म्हटलं अरे वा ग्रेट. आणि त्यांनी मला तिथं तो गुरुमंत्र दिला. आणि तो गुरुमंत्र हा जपायचा. पण तिथं काय मला नित्यनियमाने पाळणूक करायला सांगितली. 20 मिनिट आम्ही तिथं बसलो. 20 मिनिटामध्ये जी काही ट्रान्सफॉर्मेशन माझ्या लाईफमध्ये तिथं झाली टाक दिशा. आणि तो गुरुमंत्र दिल्यानंतर काय एक चमत्कार झाला असं माहीत नाही, ती एक एनर्जी आली. आणि महाराजांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला. ते म्हणले ह्याच्या पुढलीची जी तुझी लाईफ जर्नी राहणार आहे ना, खूप मस्त लाईव्ह राहणार आहे म्हणले. आणि खूप चांगली जर्नी जगणार आहेस म्हणले तू. आणि तू 100% तू व्यापारी तत्वाचा माणूस आहे आणि तू व्यापारच करणार. अरे वा म्हणलं ग्रेट. मग सगळे विचारायला काय झालं. म्हणलं काही नाही, महाराज माझ्याशी बोलत होते. शक्यतो गुरुमंत्र हा कोणाला सांगायचा नसतो. हां, ती पाळू पॉवर ती संपून जाते. आणि तो जो दिवस होता माझा गुरुमंत्राचा, आणि ती जी पॉवर म्हणतात ना लाईफमध्ये ड्रास्टिकली चेंज होतो. आणि तो चेंज ओव्हर डायरेक्ट मला जाणवला 1 तासाभरामध्ये. टचवूड असं वाटायला लागले की आता आपल्याला जर काही गोष्टी करायच्या असतील तर त्या कशा करायच्या हे दिसायला लागलं. एक काय म्हणतात त्याला चमत्कार झाला, चमत्कारच व्हायला लागला. आणि महाराज म्हणाले की आता तू कंटिन्यू माझ्यासोबत राहायचं, तुला आता थोडासा अभ्यास करावा लागेल आणि त्या पद्धतीनं तू ती जर्नी स्टार्ट करायची. म्हटलं ठीक आहे. 2001 2002 आला. महाराजांना म्हटलं आता बिझनेस करायचा, आता कधी करायचा. मी म्हणलं वेळ आल्यावर सांगतो. म्हटलं ठीक आहे, आता वेळ येईल तर येईल. आता महाराजच आहेत, गुरुच आहेत, त्यांच्याशिवाय पर्याय नाही. गुरुविना मोक्ष नाही, गुरुविना काय ज्ञान नाही आहे. बरोबर. आणि ऑगस्ट 2002 महाराज म्हणले बिझनेस सुरू करायचा तुला. म्हणलं अरे वा ग्रेट. मग आता बिझनेस कसा सुरू करायचा आणि करायचा कसा ते तर ठीक आहे, पण पैसे आणायचे कुठून, तिथून आता सुरुवात झाली जर्नी. मग मी सीमाला सांगितले की आपल्याला स्वतःचाच आता बिझनेस सुरू करायचा लेबर कॉन्ट्रॅक्टचा. ती म्हणले ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. पण ओव्हरऑल माणूस एक 25,000चा जॉब सोडत असताना ज्यावेळेस बिझनेसमध्ये उतरतो त्यावेळेस पहिली प्रायोरिटी दिसते त्याची फॅमिली. बरोबर आहे. जर्नी दिसते समोरची. ही जर्नी ही फॅमिली कशी करायची. पण समूह माझ्या स्वभावामध्ये म्हणा काही पैसे जमा करायचे पहिल्यापासून सवय होती. त्याच्यामुळे माझ्याकडे काही बँक बॅलन्स होते. आणि मी सरांना सांगण्याचा प्रयत्न केला की सर आता मी नोकरी सोडतो आणि मला दुसरा जॉब मिळतो आहे. सरांना काही विश्वास पटत नाही. ते म्हणले तू जायचं नाही आहे.
म्हणलं ठीक आहे, जायचं नाही ना मी करतो तुमच्याकडं. पण मी एक जिद्द ठेवली आणि माझ्या मित्राला पकडलं. म्हणलं ॲटली शॉप ॲक्ट तरी लायसन काढूया. बरोबर. मग शॉप ॲक्ट लायसन काढलं मी ऑगस्टला 2002ला. शॉप ॲक्ट लायसन काढलं, सगळं लायसनचं काम केलं मी. पण त्यावेळेस ESI PF नंबर मिळणं इट इज डिफिकल्टी, आणि ते मिळाल्याशिवाय मला धंदा मिळत नव्हता. मग महाराजांकडे गेलो मी. महाराजांना सांगितलं की असं असं आहे. महाराज म्हणले तू रात्री घरी जाण्याच्या अगोदर तुला नंबर मिळालेले असतील. मी ॲप्लिकेशन करूनच ठेवलं होतं. म्हणलं हे काय वेगळंच बोलतात काहीतरी, नाही असं होऊ शकतं का? शंका, चमत्कार घडू शकतो का? पापी माणूस, शंका. म्हणलं असं होऊ शकतं खरंच. आणि खरंच मी दुपारी 2 वाजता तिथं होतो. 4:30ला निघालो. घरी लेटर आलेले होते दुपारी. सीमा म्हणते हे लेटर आलेत कसले तरी. अरे म्हणलं ESI PFचे नंबर आहेत. अरे यार म्हणलं. म्हणजे बघा ना जर्नी कसं, महाराजांचे शब्द आहे ना, धार होती शब्दाला. ते लेटर बघितल्यानंतर मला इतका आनंद झाला ना, चला म्हणजे मी आता बिझनेस करू शकतो. ESI नंबर आला, PF नंबर आला, शॉप ॲक्ट लायसन झालं. बरोबर. चला ग्रेट, आता काय प्रॉब्लेम नाही आहे. सीमाला म्हणलं आपल्याकडे बँक बॅलन्स किती आहेत? म्हणलं एवढे बॅलन्स आहे. आपल्याकडे गोल्ड किती आहे? एवढं आहे. म्हणलं ठीक आहे, तरी पण तुझ्या म्हणलं आईला विचार मी सोडू का नोकरी, कारण ती पत्रिका खूप सुंदर बघायची. ती म्हणले महाराजांनी सांगितले ना, आणि मी तुमच्यासोबत आहे ना, द्या सोडून तुम्ही नोकरी. बॉस कुठं सोडतोय? राजीनामा दिलेला, मला राजीनामा ॲक्सेप्टच करत नाही. पण आता हे लायसन आल्यामुळे नोव्हेंबर 2002ला आपल्याकडं माणिक कॉलनीच्या शेजारी सुंदरबाग सोसायटी आहे. बरोबर. त्या सोसायटीचा चेअरमॅन माझा ओळखीचा होता. मनिरेकर म्हणून होते तिथं चेअरमॅन. त्यांना जाऊन भेटल्यानंतर ते म्हणाले की संतोष मला 2 सिक्युरिटी लागणार आहेत. 2 सिक्युरिटी लगेच मी जॉईन केले. 2 सिक्युरिटी सुंदरबागमधनं जर्नी आपली तिथून बिझनेसची स्टार्ट झाली. जॉब सोडला होता का? नाही सोडला होता. सकाळी जॉबला जायचो आणि हे साइड बाय साइड 2 सिक्युरिटी गार्ड झाले. तिथून उद्योगनगर, इथे दळवीनगरच्या शेजारी उद्योगनगर सोसायटी, तिथे 4 गार्ड मिळाले मला. 6 गार्ड झाले. म्हणलं चला सुरुवात तर झाली. कोरेगाव पार्कमध्ये क्लोवर टेक्नॉलॉजी ही सॉफ्टवेअर कंपनी होती. मला कोणीतरी रेफरन्स दिला. तिथं 3 मुलं हाऊसकीपिंगचे होते. तिथं 3 मुलं कोरेगाव पार्कमध्ये हाऊसकीपिंगची पोरं दिले. पहिल्या महिन्याचं बिलिंग झालं. बारामतीमध्ये अकाउंट ओपन केलं होतं. घरातनंच बिलिंग केलं. घरातनंच बिलिंग करून मग बिल दिलं. ज्यावेळेस चेक येतो ना पहिला चेक, असं वाटायचं अरे यार. आणि मी पुढे असंच म्हणायचं 4-5 झिरो असंच लावून टाकू आपण, नाही का. झेरॉक्स काढायचो. आता जर समजा एक 10,000चा चेक असेल, मी 2 झिरो असेच लावायचे की हा आपला गोल आहे. हा आपला गोल आहे आणि सुंदरबाग, उद्योगनगर, क्लोवर टेक्नॉलॉजीचे चेक काढायचे आणि त्याच्यावर 2 झिरो लावायचे. एवढा चेक मिळणार आहे मला, एवढा चेक, असं नाही का मिळणार आहे. हा मिळणार आहे आपल्याला. मी आपलं असंच बोलायचो. मला लहानपणापासून अशीच सवय होती. मिळणार आहे, करणार आहे, असंच करणार आहे. मी असंच बोलायचो. आणि असंच बोलत असताना ते असंच घडत असतं ना. मग महाराजांना सांगितलं की असं असं झालेलं आहे. गोणे साहेब, मी तुम्हाला काय सांगितलं, तुम्ही व्यापार तत्वाचा माणूस आहे, तुम्ही व्यापार करणार, खूप मोठा व्यापार करणार, बस एवढंच बोलायचे मला. पण ते मन कसं खरं वाटायचं खोटं वाटायचं असं वाटायचं ना माणसाला, स्वतःवर डाऊट. डिसेंबर 2002ला मी ठरवले की आता जॉबला जायचंच नाही. बरं तोपर्यंत 5 कंपन्या, सोसायटी आणि कंपनी असं मिळून माझं बिलिंग सुरू साधारण 1.5 लाख रुपयाचं सुरू झालं. पण ॲटलिस्ट त्याच्यामधनं मला 20,000 रुपये मिळायला सुरुवात झाली. म्हणजे काय झालं, पहिलं माझी फॅमिली सिक्युअर झाली. 25,000 रुपये पगारावर 20,000 रुपये मिळायला लागले. म्हणजे काय झालं, ॲटलिस्ट माझं जे मिळकत रक्कम महिन्याची होती तेवढी तरी मॅच झाली. कारण तो थ्रेट असतो मॅडम, किती पण माणूस जिद्दी असू द्या, ॲफर्मेशन खूप स्ट्रॉंग असू द्या, तो काय करतो, पहिला आपली फॅमिली सेव्ह करण्याचा प्रयत्न करतो. कारण ते माझ्यासाठी ते पण एक चॅलेंज होतं. 2002 डिसेंबरला मी ठरवले की जानेवारीपासून जायचंच नाही. 2003 1 जानेवारीला मी कामाला गेलो नाही. आता मी म्हटलं आपला व्यापार करायचा, दुसरा पर्याय नाही आहे. साहेब माझ्या घरी कामाला का नाही आला, सर मला कामाला नाही यायचं, मला दुसरीकडे नोकरी मिळायची. ते म्हटलं जर तुला स्वतःचं करायचं असेल तू स्वतः कर, मी तुला मदत करतो. असं सांग, तू नोकरी करणारा माणूस नाही आहे, मला कळालेलं आहे. तुला जर व्यापार करायचा असेल तर कर,
पण तुला मी सपोर्ट करतो. म्हणलं ठीक आहे सर, मला स्वतःलाच करायचं आहे. मग शॉपॅट काढला का, ESI काढला का, म्हणलं सर काढलेला आहे. बरं, तू लय हुशार आहेस. माझा हिशोब पण मी घेतला नव्हता, कारण मी गेलो तर परत गडबड नको ना. ते म्हणले ये तू, तुझा जो काही हिशोब असेल ते घेऊन ये. माझी ग्रॅच्युटी दिली, माझा पगार दिला, माझा बोनस दिला, लिव्ह विथ वेजेस दिले. आणि त्यांच्या आईचं माझ्यावरती खूप प्रेम होतं, कारण दर महिन्याच्या पेन्शनला मी त्यांच्या आईला घेऊन जायचो बँकेमध्ये, सेंट्रल बँकेमध्ये. त्याच्यामुळे माझी आईची अटॅचमेंट होती, त्यांच्या मिसेसची अटॅचमेंट होती. माझे घरचे विरोध करत होते की तू जॉब सोडू नकोस, एवढा चांगला पगार आहे, असं तसं वगैरे म्हणायचं. ते म्हणले ठीक आहे. फक्त बाबा मला विरोध नाही केले. आणि बाबांना मी विचारलं होतं की बाबा आपल्या कंपनीचं नाव कसं ठेवायचं, काय ठेवायचं. त्यावेळेस मी बाबांना विचारून सांगितलं की बाबा म्हणले बघ, मी गेली 50 वर्ष झालं तिरुपतीला जातो, आणि मराठवाड्याचे एकमेव असे व्यक्ती होते की पहिलं दर्शन जाऊन घेणारे पहिले व्यक्ती होते. नंतर मराठवाड्यातले लोक घेऊन जायचे, गावातले लोक घेऊन जायचे, अख्खा ट्रेन बुकिंग करून घेऊन जायचे तिरुपती दर्शनाला. आणि त्यावेळेस तिथं वर जायला बस पण नसायच्या, मशाल घेऊन जायच्या, त्यावेळेसपासून जायचे. पण वडिलांची माझी भक्ती खूप बलाढ्य आज पण आहे. आज पण माझे वडील लाईव्ह आहेत आणि त्यांची बालाजीवरती खूप भक्ती आहे. त्याच्यामुळे म्हणले तू तिरुपतीच नाव ठेव. म्हणून मी त्यावेळेस ते तिरुपती एंटरप्राइजेस आपल्या कंपनीचं नाव ठेवलं होतं, आणि ती कंपनीची जर्नी आपली स्टार्ट झाली होती. आता 2003 पासनं जो बिझनेसचा जो ग्रोथ लेवल जर बघितला गेला तर साधारण MIDCमध्ये कंटिन्यू मी हंटिंग करायला सुरुवात केलो. हंटिंग करत असताना 10 कंपन्या फिरल्यानंतर एखादी कंपनी मला अप्रोच करायची. बेस काय, कंपनीला एक्सपिरियन्स लागत होता, आणि तेवढी मॅनपॉवर पण लागत होती, आणि तेवढी ती फंडिंग कॅपॅसिटी पण पाहिजे, फायनान्शियल स्ट्रॉंग लागत होते. तसा बेस काय नव्हता. पण समहाऊ माझ्याकडे एक्सपिरियन्स जो होता 10-11 वर्षाचा, तो माझ्यासाठी मॅटर करत होता. मन माझ्या एक्सपिरियन्सवरती समोरच्या कस्टमरला, MDला म्हणा किंवा HR मॅनेजरला, त्या लोकांना मी कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत होतो की मी 10 वर्षाची 11 वर्षाची जी माझी जर्नी आहे ह्या फील्डमध्येच आहे, आणि मी एक्सपर्टाईज मी काम करू शकतो. तुम्ही मला एक संधी द्या. कारण कुठलाही जर नवीन माणूस क्वालिफिकेशन घेऊन बाहेर जॉबला जातो, त्याला पहिला विचारला जातो की एक्सपिरियन्स काय. जोपर्यंत समोरच्या माणसाने त्याला एक्सपिरियन्स दिला जात नाही आहे, त्या माणसाकडे एक्सपिरियन्स कुठला मोजला जातो, मोजलाच जात नाही आहे ना. हा एक मोठा दुरावा आहे. तर माझं हमेशा म्हणणं आहे, हा माझा मेसेज आहे कंपनीसाठी, की कोणी जर विचारलं समोरच्याला की तुझा एक्सपिरियन्स काय, हा मॅटर न करता असं विचारायला पाहिजे की तुझं टॅलेंट काय आहे, तुझी स्ट्रेंथ काय, तू तुझं स्वतःचा शॉर्ट अनालिसिस केलेलं आहे का, तुझी स्ट्रेंथ कशामध्ये आहे, त्याच्यामध्ये बघून त्या माणसाला काम द्यायला पाहिजे. असं हा माझं पर्सनल म्हणणं आहे. आणि मला हा मेसेज खरंच ह्या पूर्ण इंडस्ट्रीच्या लोकांना द्यायचा आहे. हा जर मेसेज जर प्रॉपर जर इंडस्ट्रीच्या लोकांना जर पोहोचला तर नवीन माणसाला ऑपॉर्च्युनिटी खूप ह्यूज मिळतील. एक्सपिरियन्सवाला जो माणूस काम करू शकत नाही आहे, तो एक जो फ्रेश माणूस असतो कॉलेजमधला, बाहेर जो डिग्री घेऊन बाहेर पडतो, जो फाईल घेऊन पडतो, जो मोटिवेट घेऊन बाहेर पडतो, त्याला जॉब पाहिजे असतो, तो माणूस आहे ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला बिकॉज ऑफ हंगर, त्याला खूप भूक असते. तशी ती भूक मला होती. मी त्यांना म्हणायचो तुम्ही मला, माझ्याकडं फंडिंग आहेत का, तुझ्याकडे एक्सपिरियन्स आहे का ह्याच्या क्षेत्रातला. पण क्षेत्रातला मला अभ्यास होता, त्या अभ्यासावरतीच मी त्यांना कमिटमेंट करत होतो, आणि त्या बेसवरती मला कॉन्ट्रॅक्ट मिळायला सुरुवात झालं. 2004ला अराऊंड 5 ते 6 कंपन्या मला मिळाल्या, आणि मिळाल्यानंतर माझी एक जर्नी छानपैकी स्टार्ट झाली. 2005ला बऱ्याच कंपन्या वाढल्या गेल्या, आणि इन द मीन टाईम 2003ला मला मुलगा झाला, आणि 6 मे 2003 तो एक आनंद वेगळाच होता. मुलगी घरात आली, मुलगा घरात आला, एक आनंद, घरच्यांना आनंद, मित्रपरिवारांना खूप असा आनंद झाला. चला ठीक आहे बाबा, नाही का. आणि आता मुलाला पण परत LKG, जी माझी मुलगी LKGमध्ये स्टेपिंग स्टोनमध्ये जातो, तो पण तिथंच जायचा. 2004, 5, 6 माझ्या मुलाला पण तिथंच ॲडमिशन घ्यायचं होतं परत. वन्स अगेन अँड्रूज, ते एक स्वप्न होतं. परत अगेन वन्स अगेन उमाताई, परत त्याच चक्रा. पण एक बेनिफिट झाला, माझी मुलगी सेंट अँड्रूजमध्ये असल्यामुळे माझ्या मुलाला इझिली ॲडमिशन मिळायला गेलं राजला. 2007 आणि 2008ला इंडस्ट्रीजमध्ये खूप मोठा स्लोडाऊन आला,
नॉर्मली ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये खूप मोठा स्लोडाऊन 5 वर्षांनी येतोच आणि 2007 आणि 8ला हा खूप मोठा स्लोडाऊन आला आणि 2007-8ला अराऊंड आपण एक साधारण 5 ते 6 कोटीचा बिझनेस करत होतो. छानपैकी बिझनेस आला होता. पण तो जो स्लोडाऊन होता जो खतरनाक होता इंडस्ट्रीजमध्ये आणि एक लेवलला येऊन बिझनेस ठप झाला आणि त्यावेळेस जबाबदाऱ्या खूप वाढल्या होत्या. ऑफिस घेतलं होतं, 5 लोक ऑफिसमध्ये कामं करत होते, एकीकडं फॅमिली, एकीकडं माझा खर्च, बरोबर. पण आपण म्हणतो ना पाठबळ माझ्या गुरूंचा होता आणि हमेशा ना घरच्यांची साथ, आईवडिलांची आणि घरच्याची फॅमिलीची साथ म्हणजे बायकोची आणि गुरूंची साथ ही जी मॅटर करतं ना खूप मॅटर करतं. जगामध्ये तुम्हाला कोण किंमत देते त्याला डझंट मॅटर आहे, पण तुमच्या घरच्या लोकांनी जर तुमच्या पाठीमागे उभारलं ना ती खूप मोठी ताकद असते, हा चमत्कार असतो. आणि त्याच्यामुळे माझ्यासोबत गुरु होते, माझ्यासोबत माझी फॅमिली होती, माझे आईवडील होते, त्याच्यामुळे मला एक खूप सपोर्ट मिळाला. आणि त्या पिरियडमध्ये मी ठरवलं होते की 2007 आणि 8ला जर इंडस्ट्री डाऊनलाईन असेल तर ह्या पिरियडमध्ये आपण काहीतरी समथिंग डिफरन्स करूया. मग मी माझ्या गुरूंसोबत ट्रॅव्हल करायला सुरुवात केलो, शक्तिपीठ फिरायला सुरुवात केलं, भारत भ्रमण झाला माझा, स्पिरिच्युअली नॉलेज घ्यायला सुरुवात झालं. मला महाराज हमेशा म्हणायचे की तुला मला काहीतरी शिकवायचं आहे, तुला कला मला काहीतरी देऊन जायचं आहे. मग त्यावेळेस त्यांनी वास्तूचा अभ्यास खूप खतरनाक होता माझ्या महाराजांचा, पत्रिकेचा खूप गाढ अभ्यास होता. असं समोर जर माणूस आला ना स्कॅनिंग करून त्याच्या मनात काय चाललं ते सांगायचे, एवढं डीप नॉलेज होतं. तर मला काही गोष्टी त्यांनी कळत न कळत काही गोष्टी सांगत गेल्या. त्यांनी मला वास्तूचा अभ्यास त्या पिरियडमध्ये 2007-8ला खूप गाढ अभ्यास मला शिकवला आणि प्रत्येक वेळेस मी त्यांच्यासोबत राहून आहे ना बऱ्याच गोष्टी मी शिकल्या, म्हणजे स्पिरिच्युअली काही गोष्टी शिकल्या, बरेच प्लेसेस मी फिरायला लागलो, त्याच्यामुळे नॉलेज वाढायला लागलं आणि नॉलेज वाढवल्यामुळे ताकद वाढते. आणि त्यावेळेस मला एक स्लोगन दिलं सरांनी, मग महाराजांनी ते म्हणाले की आयुष्यामध्ये मी तुला काही गोष्टी सांगतो त्या कधी विसरायच्या नाही आणि ते पण तू दुसऱ्या लोकांना सांगायचं. माणसाकडे 3 चॉईस असतात. एक टायमाला जर निर्णय जर घेतला नाही आणि तो टाईम जर चुकला माणसाचा आयुष्य पूर्ण चुकीचा होतो. तर टाईम इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि दुसरं म्हणजे माणसाची चॉईस. एक जर माणसाची चॉईस चुकली गेली तर माणसाचा पूर्ण फेरा चुकला जातो, बरोबर आहे. आणि डिसिजन, टाईम, चॉईस आणि डिसिजन मला हमेशा सांगायचे ह्या 3 गोष्टी कधीच विसरायच्या नाही. आणि ह्या गोष्टी समोर ठेवून कुठलाही डिसिजन, कुठलाही निर्णय आणि कुठलीही चॉईस घ्यायची तर मला लगेच आठवायचं म्हणजे माझा जन्म ज्या घरात झाला आहे ती माझी चॉईस होती, माझ्या आईवडिलांची देवाची देण होती. मला बायको मिळाली तो टाईम होता आणि ती माझी चॉईस होती, बरोबर आहे. आणि मला जे फॅमिली मिळाली ती माझी चॉईस होती आणि मला जे गुरु मिळाले टाईम पण होता, चॉईस पण होता आणि तो डिसिजन होता. हे मला कनेक्ट झालं. म्हणजे कुठल्याही गोष्टी ह्या 3 सांगड घातल्याशिवाय कुठल्याही गोष्टी घडत नाहीत. जशी मला मुलगी झाली म्हणतात ना त्या मुहूर्तावर पण जन्माला येणं पण खूप मॅटर करतं, तशी माझ्या मुलीचा जन्म, माझा मुलाचा जन्म आणि बिझनेसला पण सुरुवात करत असताना माझ्या गुरूंनी वेळ दिलेली होती, कंपनीची शॉपॅक्टची पण वेळ दिलेली होती. ह्या सगळ्या गोष्टीची वेळ देऊन ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. ऑफिस पण घेताना कुठल्या वेळेला कधी चेक द्यायचा, ते कधी टोकन द्यायचं, कधी ॲग्रीमेंट करायचं, कधी पूजा करायची, कधी ओपनिंग करायची, कुठल्या वेळेला जाऊन त्या माणसाच्या समोर बसायचं, त्याच्याकडनं कसा बिझनेस आणायचा, ह्या गोष्टी बऱ्याच गोष्टी शिकवलेल्या होत्या. ह्या कनेक्ट व्हायला लागल्या. मला किती वर्ष लागली, 3-4 वर्ष 5 वर्ष लागलेच. मग तिथून जे मला काही गोष्टी कळाल्या आणि ते कनेक्ट झाल्या तेव्हापासून टिल डेट मी टाईम आणि चॉईस आणि डिसिजन हे कधीच चुकत नाही. आणि मी ह्या गोष्टी मी बऱ्याच जणांना सांगत असतो. आयुष्यामध्ये टाईम चुकला तर सगळं चुकतं, चॉईस चुकली की सगळं चुकतं, डिसिजन चुकलं की सगळं चुकतं. ह्या 3 गोष्टीची सांगड करून समोरच्या माणसांनी ह्या गोष्टी करावं ही मला मेसेज द्यायचा आहे पब्लिकमध्ये. आणि 2007-8ला ह्या ज्या सिच्युएशनमधनं आम्ही बाहेर पडलो, 8-9, 9-10 आणि मी जिथं काम करत होतो अजिंक्य एंटरप्राइजेस, कळत न कळत त्या मालकाने डिसिजन घेतला की आता आपल्याला हा बिझनेस बंद करायचा आहे. तोपर्यंत त्यांच्या कंपनीमध्ये मी कधीही गेलेलो नाही, त्या कंपनीमध्ये मी कधी अप्रोच झालेलो नाही. आणि 8-9ला आमच्या मालकाने जे काळेसाहेबांनी अजिंक्य एंटरप्राइजेस बंद करून टाकली कंपनी.
ती कंपनी ॲडिको इंटरनॅशनलला विकली गेली. त्या पिरियडमध्ये 8-9मध्ये जे काही क्लायंट होते अजिंक्य एंटरप्राइजेसमध्ये आणि जे क्लायंट मी बघत होतो त्या क्लायंटनी मला अप्रोच केले आणि ते अप्रोच केल्यानंतर माझ्या लाईफमध्ये जो ड्रास्टिकली चेंज ओव्हर आला आणि ॲट अ टाईम मला 22 क्लायंट्स 3 महिन्यामध्ये ड्रास्टिकली चेंज ओव्हर आला आणि तो 22 क्लायंट माझ्याकडे आले. हा चमत्कार झाला माझ्या लाईफमध्ये. आणि मग मला आठवायचं की अरे महाराज बोलायचे ते चुकीचे कधीच बोलायचे नाही. तुला बिझनेसला कधीच कमी पडणार नाही, बिझनेस वाढतच जाणार आहे, तुझा राजयोगच आहे. हां, मला एक आठवलं, माझी आई हमेशा म्हणायची की माझी आजी म्हणजे वडिलांची आई, ज्यावेळेस मी छोटा होतो, ज्यावेळेस 2-3 वर्षाचा, त्यावेळेस माझी आजी हमेशा म्हणायची माझ्या आईला आणि बाबाला, 3 भावाला नाही बोलायची, मला बोलायची की हा राजा आहे, हा राजासारखाच राहील, राजासारखाच जगेल आणि राजासारखा राज्य करेल. ही आजीच्या मुखामधनं हमेशा बोलायचं. आणि माझ्या आजीचं नाव आहे यशोदा. आणि आमच्या आईवडिला पण वाटायचं की अरे ही आजी ह्यालाच का बोलते, ह्या तिघांना का बोलत नाही आहे. त्याचं कारण मला आत्ता कळतं. आज पण कधी तर आमच्या फॅमिलीमध्ये डिस्कशन झालं ना, हा विषय निघतो. आणि आमची आजी हमेशा तेच बोलत असल्यामुळे तेच ते घडत गेलं. कारण आमच्या आजीची एक विजन जास्त मोठी होती. मग त्यावेळेस तो कनेक्ट आणि माझ्या गुरूंच्या शब्दाची कनेक्ट अशी मॅच व्हायला लागली. मग 2010, 11, 12 एक लेवलला बिझनेस आला. बिझनेस एक बऱ्यापैकी टर्नओव्हर झाला. त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपल्याला इंडस्ट्रीजमध्ये जर काम अजून ह्याच्या पुढं जायचं असेल तर आपल्याला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करायची गरज आहे. बरोबर आहे. इन द मीन टाईम 2012ला राज 4thमध्ये जाणार होता सेंट अँड्रूजमध्ये. त्याला इथं मन लागत नव्हतं. तो खेळाडू वृत्तीचा माणूस आणि तो 2 पायानं फुटबॉल खेळायचा. माझ्या लक्षात आले की ह्या शाळेमध्ये जर ठेवलं तर ह्याला स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी काही नाही. तर माझ्या मुलीला ॲक्च्युली मला पाचगणीला टाकायचं होतं, पण इमोशनल मुलीचं रिलेशन असल्यामुळे मी म्हटलं नाही म्हणून. मग माझ्या मुलाला आम्ही पाचगणीमध्ये घेऊन गेलो. पाचगणीमध्ये निविरा हायस्कूल म्हणून आहे, तिथं ॲडमिशनसाठी गेलो. 2 दिवसाचा इंटरव्ह्यू झाला. इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी पास झाला आणि त्या दिवशी ठरले की आम्हाला राजला इथं ॲडमिशन घ्यायचं 4thला. मग माझे गुरु सोबत आले, माझे आईवडील सोबत आले, माझी फॅमिली तर आमच्यासोबतच होतो. ॲडमिशन कन्फर्म केलं. 4thला तिथं ॲडमिशन द्यायचं ठरलं आणि आम्ही निघून आलो. 15 दिवसांनी आम्ही त्याला परत तिथं सोडायला सुरुवात केली. मग माझे गुरु पण सोबत होते, परत आईवडील पण सोबत होते आणि त्याला 4thला आम्ही निविराला पाचगिरीला ॲडमिशनला टाकलं तिथं. मग तो 4थीला तिथे गेला आणि योगायोगाने आम्ही माणिक कॉलनीमध्ये चिंचवडमधनं आम्ही प्राधिकरणामध्ये इन द मीन टाईम शिफ्ट झालो होतो. आणि मग माझी मुलगी 10वीला गेली सेंट अँड्रूजमधनी. तिची पण 10वी झाली. 10वी झाल्यानंतर आता पुढं शिक्षणाचं काय, मग तिला करायचं होतं BCom वगैरे अशाच ग्रॅज्युएशनमध्ये जायचं होतं. म्हणलं ठीक आहे. पण 2013 आणि 14ला परत एक स्लोडाऊन आला मोठा. तो स्लोडाऊन होताना खूप मोठा खतरनाक होता. त्या पिरियडमध्ये जो कंपनीचा जो टर्नओव्हर होता ना, तो ड्रास्टिकली आपला 50%वर आला. ड्रास्टिकली एकदम 50%. म्हणजे आपलाच नाही, हा बरा इंडस्ट्रीजमधला परत एक सिनियरवाला होता. खूप मोठा ड्रास्टिकली स्लोडाऊन आला होता. मग 2013ला 14ला काय करायचं. मग त्यावेळेस मी म्हणलं की आपल्याला एक हॉटेल इंडस्ट्रीजमध्ये जायचं आहे. म्हणून तिरुपती स्नॅक सेंटर मी हॉटेल ओपन केलं, तिरुपती ट्रॅव्हल्स ओपन केलं आणि मी कपड्याचा बिझनेस पण केला. त्या पिरियडमध्ये आईस्क्रीम पार्लर पण होतं. असे एक 4-5 बिझनेस मी कनेक्ट केले आणि ते 4-5 बिझनेस आणि हा बिझनेस कुठंतरी काहीतरी एक बास्केट पाहिजे म्हणून आम्ही ते करत होतो आणि ते व्यवस्थित सगळं चालू होतं. मग तो सर्वाईव्ह झाला आमचा बिझनेस. आणि त्या बिझनेसमध्ये सर्वाईव्ह झाल्यानंतर असं वाटलं की आता आपला जो बिझनेस खाली गेलेला ह्याला ड्रास्टिकल कसा वर घेऊन व्हायला पाहिजे. महाराज म्हणाले की ये भी वक्त गुजर जाएगा. ते माझ्या डोक्यात राहिले की ये भी वक्त गुजर जाएगा. आणि त्यावेळेस त्या पिरियडमध्ये मला महाराजांनी अशी काही विद्या शिकवली की एका गोष्टीचं जर अफर्मेशन करायचं असेल तर कसं करायचं, कुठल्या पद्धतीने करायचं आणि किती वाजता करायचं, ह्या गोष्टीची त्या गोष्टीचे त्यांनी मला सांगायला सुरुवात केली. मग सकाळी 4:30ला उठून ध्यानधारणा करणं, मेडिटेशन करणं, आपल्याला लाईफमध्ये काय पाहिजे, अफर्मेशन करणं, ह्या गोष्टी मला शिकवायला लागल्या. आणि मी त्यांच्याकडनं जवळ बसून खूप चांगलं माहिती घेतली. त्याच 2012 आणि 13ला मी श्रीलंकेला महाराजांसोबत जाऊन आलो, नेपाळला जाऊन आलो. शक्तिपीठ आहेत तिकडे.
आणि ती जी पॉवर होती आणि ती जी एनर्जी होती, आम्ही ज्यावेळेस परत आलो महाराजांना म्हटलं हे बिझनेस काहीच नाही, मला नाही वाटत आता ह्याच्यामध्ये मला मोहमायामध्ये नाही अडकायच्यात, मला तुमच्यासोबतच जर्नी करायची आहे. पण त्यावेळेस मला समजून सांगितलं, माझ्या फॅमिलीसोबत बसून सांगितलं, संसार करून आध्यात्मिक करायचं आणि बिझनेस पण करायचं. तुकाराम महाराजांची जर गाथा वाचली, तुकाराम महाराजांनी संसार पण केला आणि आध्यात्मिक केलेलं आहे. आपण स्पिरिच्युअली संत महाराज नाही आहे, हिमालयात जाणारे लोक नाही आहेत, तर संसार पण करायचा, व्यापार पण करायचा आणि फॅमिलीमध्ये पण राहायचं. मग त्यावेळेस थोडंसं मला जरा फरक पडला. मग ती सांगड घालून जी अफर्मेशन म्हणतो ना, ती अफर्मेशन मग मी माझ्या लाईफमध्ये टाकायला लागलो. आणि ती अफर्मेशन माझ्या गुरूंची ताकद, माझ्या फॅमिलीची ताकद, माझ्या आईवडिलांची ताकद नाही का, हे खूप मॅटर केलं. आणि 2014ला मला माझ्या लाईफमध्ये जगदीश आहेर नावाचे मला गुरु भेटले, मेंटॉर भेटले. मला असं वाटलं की आता आपल्याला ह्याच्या पुढं जर जर्नी जर स्टार्ट करायची असेल तर आपल्याला कुठेतरी बिझनेस मॉडेलचं मेंटॉरिंग करावं लागेल. मग जगदीश आहेरांना मी भेटायला मुंबईला गेलो आणि त्यांचं मेंटॉरिंग सुरू केलं मी, की तिरुपती एंटरप्राइजेस ही प्रायव्हेट लिमिटेड झाली, पण ह्याच्या पुढं हाऊ टू रन बिझनेस, ग्रोथ कसा करायचा हे मला त्यांच्याकडनं शिकायचं होतं. मग मी मुंबईला जायला लागलो. ते मला मेंटॉरिंग करायला लागले. इतकं छान मेंटॉरिंग करायला लागलं. 2014मध्ये इतका ड्रास्टिकली चेंज ओव्हर आला, बिझनेसमधलं मॉडेल चेंज झाले. एक म्हणतात ना ताकद, खूप एनर्जी येते. आणि 2013 आणि 14ला त्याच पिरियडमध्ये माझ्या मुलीची 10वी झाली होती, माझा मुलगा 5वीला गेला होता, माझी मिसेस क्वालिफाईड होती, सेंट मिराजची स्टुडंट, ग्रॅज्युएशन असल्यामुळे इंग्लिश, कॉम्प्युटर खूप नॉलेज होतं. त्यावेळेस माझ्या महाराजांनी सांगितले की वहिनी तुम्ही साहेबांसोबत जॉईन व्हा आणि त्यांना एक थोडीशी एनर्जी येईल, बरोबर आहे, आणि त्यांना सपोर्ट होईल, ह्या बिझनेसला ग्रोथ लेवल होईल. मग त्यावेळेस मी सीमाना म्हणाले की आता तू माझ्यासोबत जॉईन हो आणि तू एक डिपार्टमेंट बघ आणि तुला नॉलेज आहे आणि तू करू शकतीस. राहतो प्रश्न एक्सपिरियन्सचा, एक्सपिरियन्स मॅटर करत नाही आहे, तू फक्त येत राहा, मी तुला बऱ्याच गोष्टी शिकवायला सुरुवात केलं. मग 2013 सप्टेंबरला योगायोग हे ऑफिस घेण्याचा योग आला. हे आम्ही ऑफिस परचेस केलं. ऑफिस परचेस केल्यानंतर मग माझी मिसेस माझ्यासोबत जॉईन झाली आणि ती ॲज ए फायनान्स म्हणून ती बघायला लागली. आणि सीमाचा स्वभाव असा होता की ती फॅमिलियर होती आणि परिस्थितीला जाण होती. त्या परिस्थितीला जाण करून तिला शिक्षणाची एक ओढ होती आणि नवीन काहीतरी शिकण्याची इच्छा होती. आणि ती कुठंतरी मधल्या पिरियडमध्ये कुठंतरी लग्नाच्या अगोदर ती अकाउंटचं वगैरे काम करायची आणि तिला नॉलेज होतं. मग मी अंडरस्टँड केलं की ही छानपैकी अकाउंट बघू शकतं. आणि स्त्रीचा स्वभाव कसा असतो, ॲट अ टाईम 5 ते 6 टाइम्स ॲट अ टाईम कामं करू शकतात आणि खूप स्मार्ट असतात ते. त्याच्यामुळे मी म्हटलं की ही चांगलं काम करू शकते अकाउंटचं. म्हणून मी तिला म्हटलं की अकाउंट डिपार्टमेंट तू बघ, कारण जो बिझनेसचा जो कोर असतो तो फायनान्स असतो. मग मी तिला सांगितलं की तू जॉईन व्हायचं. आणि ती ऑलरेडी कंपनीची डायरेक्टर होतीच. तिरुपती ग्लोबल फॅसिलिटी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आम्ही ज्यावेळेस कंपनी स्थापना केली तर बोथ डायरेक्टर, सीमा घोणे, संतोष घोणे, आम्ही दोनच डायरेक्टर. आणि तू ऑलरेडी डायरेक्टर आहेस आणि तू डायरेक्टर म्हणून तू येऊ शकतीस, ॲज अ फायनान्स तू बघू शकतीस. म्हणून मी 2013-14ला तिला इन करून घेतलं आणि कंपनीची जर्नी स्टार्ट झाली. त्याच पिरियडमध्ये मी मेंटॉरिंग पण स्टार्ट झालं आणि त्याच पिरियडमध्ये बिझनेस पण एक 50% लेवलला आला होता. स्केलअप करण्यासाठी मी मेंटॉरिंग पण सुरू केलं जगदीश आहेरकडनं. आणि मला पुस्तकाची आवड नव्हती वाचायची, पण सरांनी मला सांगितलं की तू हे पुस्तक वाच. मग ती मी पुस्तकाची आवड म्हणून मी वाचायला सुरुवात केलं. आणि माझ्या गुरूंनी सांगितलं की तू भगवद्गीता वाच. ते भगवद्गीताचा जवळच मी सार वाचला, ज्ञानेश्वरी वाचली, त्याच्या सारहून त्याचा बिझनेस मॉडेल पण मी तयार केलं. आणि मला असं सांगितलं गेलं की शिवाजी महाराजांचे पण पुस्तकं वाच. मग शिवाजी महाराजांचे पण पुस्तकं मॅनेजमेंटचे वाचल्यानंतर पण कळालं की बिझनेस मॅनेजमेंट कसं करायचं. आणि त्या 14मध्ये असं एक चमत्कार झाला की बाबा मेंटरिंग केल्यामुळे, पुस्तकं वाचल्यामुळे एक म्हणतात ना स्वतःवरती काहीतरी बदल घडला गेला. आणि तो बदल इतका स्केलअप झाला की बिझनेसमध्ये मला कळालं की आपल्यापेक्षा हुशार माणसं ठेवणं गरजेचं आहे. की आपण हुशार नसतो, मालकाला वाटतं की मी खूप हुशार आहे. हा माझा गैरसमज तिथून निघून गेला. त्याच्यानंतर कळालं की आपल्यापेक्षा क्वालिफाईड लोक ठेवायचे, आपल्यापेक्षा खूप हुशार माणसं ठेवायचे. मग 2014ला मी क्वालिफाईड लोक माझ्या ऑफिसमध्ये भरायला सुरुवात केली. आणि क्वालिफाईड लोक खरंच मला चांगल्या लेवलचे पण मिळाले आणि ते कामाला सुरुवात केली. आणि
सीमा मॅडमनी पण खूप चांगल्या प्रकारे स्केलअप केलं. तिला 6 महिने लागले, वर्ष लागलं. वर्षभरामध्ये मी खूप चांगली जर्नी झाली. आणि 2015चा एक पल्ला बघितला आम्ही. स्टाम्प चांगला मिळाला मला. आम्ही ऑफिसचं रिनोव्हेशन केलं. ऑफिस आमचा 2500 स्क्वेअर फीटमधलं झालं. आणि सीमा मॅडमला पण खूप छान वाटायला लागलं. आणि मुलं दोन्ही पण बाहेर शिक्षणामुळे असल्यामुळे आम्हाला एक थोडासा बिझनेसमध्ये फ्रीडम मिळायला लागला आणि एक मोटिवेशन झालं. आणि मेंटरिंग केल्यामुळे बिझनेसला पण स्केलअप यायला मजा यायला लागली. आणि त्याच पिरियडमध्ये मग मला लक्षात आलं की नेटवर्क इज अ नेटवर्थ. म्हणून मी नेटवर्किंग स्टार्ट केलं. माझ्यापेक्षा चांगल्या लोकांना भेटायला सुरुवात केलं. माझ्यापेक्षा जास्त टर्नओव्हरच्या लोकांना भेटायला सुरुवात केलं. मी मोठ्या मोठ्या कंपनीला अप्रोच केलं. आणि त्याच पिरियडमध्ये एक बिझनेस नेटवर्किंग इंटरनॅशनल म्हणून BNI म्हणून एक प्लॅटफॉर्म आहे बिझनेसचा. मी ते BNI जॉईन केलं. सॅटर्डे क्लब जॉईन केलं. रोटरी जॉईन केलं. ह्याच्या पाठीमागे भूमिका एकच होती की बिझनेस स्केलअप करायचं. स्केलअप करण्यासाठी हे प्लॅटफॉर्म चांगले तयार आहेत आपल्याला. मग मी ते जॉईन केलं त्या पिरियडमध्ये 2015ला. आणि जगदीश अय्यरांचं हमेशा कंटिन्यू माझं मेंटरिंग चालू असल्यामुळे ते खूप मार्गदर्शन मिळालं. आणि माझे एक मेंटॉर आहेत, मी त्यांना खूप चांगलं मानतो. PC जैन म्हणून आहेत, लुमॅक्सचे ते डायरेक्टर होते. आज त्यांची कंपनी माझ्याकडेच आहे. हमेशा मला जर काही टेक्निकल म्हणा किंवा बिझनेसमध्ये म्हणा थोडंसं काही अडचण आली, एक स्केलअप कसं करायचं, मेंटॉरिंग कसं घ्यायचं, मी त्यांच्याकडे जायचो. आणि त्यांच्याकडनं काही गोष्टीचं मला मेंटॉरिंग मिळत गेलं. ह्या गोष्टी मिळत गेल्यामुळे एक बिझनेस एका लेवलला आला. 2015-16ला खूप चांगल्या प्रकारचा बिझनेस आला. चांगल्या डिजिटमध्ये बिझनेस झाला. 2017-18ला परत एक स्लोडाऊन आला होता. पण त्या स्लोडाऊनमध्ये आमचा बिझनेस कमी झालेला नाही. ती जी उभारी होती बिझनेसची, ती जी ताकद होती, जे अफर्मेशन होतं, जे महाराजांचं ब्लेसिंग होतं, जे फॅमिलीचं ब्लेसिंग होतं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टाफ जो होता माझा तो खूप चांगल्या प्रकारचा होता, खूप क्वालिफाईड होता. स्टाफला पण वाटलं की आपण पण कंपनीसाठी तरी काहीतरी करणं गरजेचं आहे. मग त्या लोकांनी सुद्धा मला मदत केली. आम्ही सगळं टीमवर्क जमा झालो. टीमवर्कनी कामाला सुरुवात झाली. आणि जो 17-18चा जो फेस होता ते 17-18च्या फेसमधनं आम्ही तो बाहेर पडला, स्मूथली बाहेर पडला. आम्हाला कळलं नाही. आणि चांगल्या डिजिटमध्ये आमचा टर्नओव्हर होत गेला. आणि चांगल्या प्रकारे बिझनेस वाढत गेला. समहाऊ 2020ला जगामध्येच आपत्ती आली, कोरोना आला. पण कोरोनामध्ये आम्हाला असं वाटलं की आता आपण थांबलो गेलो, कारण जग थांबलं गेलं होतं. जग थांबलं गेल्यानंतर आम्हाला असं वाटलं की काय होईल. पण महाराजांचे परत 3 शब्द आठवले. आणि ते 3 शब्द अफर्मेशन, स्ट्रॉंग बिलीफ, बरोबर, स्वतःची ताकद, स्वतःचं मोटिवेशन, हे खूप मॅटर करतं परत अगेन. आणि ही जी ताकद, ही मोटिवेशन, हे अफर्मेशन, स्वतःला मोटिवेट करणं, स्वतःवर प्रेम करत राहणं हमेशा, ह्या गोष्टी खूप मॅटर करा. आणि मी सगळ्या जगाला पण हेच सांगण्याचा सल्ला करतो की तुम्ही स्वतःवर प्रेम करा. पहिलं तुमच्या पॅशनवर प्रेम करा आणि तुम्ही स्वतः मोटिवेट राहा. आणि कुठल्या पण गोष्टी मिळवण्यासाठी अफर्मेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. अफर्मेशन करत राहा तुम्ही. ही कुठली गोष्ट मला मिळालेली आहे हे जर तुम्ही बोलत गेला ना, त्या गोष्टी मिळतातच. त्यामुळे आम्हाला 2020ला असं वाटलं नाही. स्टार्टिंगला थोडंसं कुठंतरी वाटत होतं, पण पहिले 5-6 दिवस गेल्यानंतर म्हटलं की ये भी वक्त गुजर जाएगा. आणि लॉकडाऊनमध्ये आम्ही छानपैकी मस्त फॅमिली आम्ही एन्जॉय केलं. त्यावेळेस माझा मुलगा 10वीहून पाचगावहून येऊन पुण्यात आला होता. माझी मुलगी MBA HR बेंगलोरहून परत माझ्यापाशी आली होती. आम्ही एकत्र फॅमिली मस्त छानपैकी एन्जॉय केला. आणि 2020 मार्चच्या नंतर जे लॉकडाऊन होता, 2 महिने आम्ही घरात छानपैकी करत होतो. बिझनेस आमचा ड्रास्टिकली 100%हून तो 10%वर आला होता. तो सगळ्यांचीच परिस्थिती तशी होती. म्हणजे साधारण मार्च आणि एप्रिल हा 2 महिने आमच्यासाठी बिझनेस एक 10%वर होता. बाकी बिझनेस नव्हताच तसा. एप्रिलच्या नंतर एक असं वाटलं की आपल्याला ह्याला स्केलअप करावं लागेल. आणि काही कंपन्या काही थांबू शकल्या नाहीत. काही कंपन्यामध्ये गव्हर्नमेंटचे अप्रुव्हल्स घेऊन मग कंपन्या स्टार्ट केल्या. मग आम्हाला लोकांना कमी पडायला लागला. मी लोकांना कॉल करायला लागलो. काही लोक इथं स्टक झालेले होते, लोक ते कामाला यायला लागले. कामाला सुरुवात झाली, कंपनीची ग्रोथ सुरू झाली परत. आणि मेमध्ये कामाला रुटीन वर्क सुरू झालं परत. आणि त्याच पिरियडमध्ये मग माझ्या मुलाला ॲडमिशन मिळालं BMCCमध्ये. माझा मुलगा 11वी-12वी तिथून केला. माझी मुलगी MBA HR होऊन आली होती. ती घरात बसून जॉब बुक करत होती. असं छानपैकी जर्नी स्टार्ट होती. 21-20 गेला. 20मध्ये आमची चांगली जर्नी झाली. आणि नोव्हेंबर 2020ला मग परत स्केलअप व्हायला सुरुवात झाली बिझनेसली. परत एका लेवलला बिझनेस आला. असे 2 महिने गेले. त्या पिरियडमध्ये मला स्टाफच्या लोकांनी इतकं
मदत केली, मी प्रमाणाच्या बाहेर म्हणजे बोलू शकतो की ह्या लोकांनी मला खूप सपोर्ट केला. म्हणजे एक फॅमिलीसारखं वागलं गेले आणि स्टाफ पण डिस्टर्ब झाला नाही आणि कंपनीनं स्टाफला पण सांभाळलं आणि कंपनी पण त्या लोकांचे पेमेंट्स नाही कट केले, पूर्ण पगार दिला गेला. भले 4 महिने घरात बसले असतील पण कंपनीनं तिरुपतीने आम्हाला सपोर्ट केला. कारण मी सपोर्ट केला असं म्हणू शकत नाही, कारण कंपनीने सपोर्ट केला आम्हाला आणि कंपनीमुळेच आम्ही राहिलो. कंपनीचं नाव आज बॅनरमध्ये असल्यामुळे आम्ही आज कंपनीमध्ये पुढे सरकत गेलो. आणि नोव्हेंबर 2020ला मग एक जर्नी परत स्टार्ट झाली. बिझनेस स्केलअप व्हायला लागला, बिझनेस परत नवीन मिळायला लागला आणि 2021ला एक चांगल्या लेवलला परत एक बिझनेस स्टँड झाला आणि जो टर्नओव्हर होता तो 50% जो खाली पडलेला होता परत 2021ला अप झाला आणि तो टर्नओव्हर परत वाढत गेला. बिकॉज ऑफ कंपनीचा स्टाफ म्हणा, परत अगेन आपण मोटिवेशन राहणं, मेंटॉरिंग करणं, बाहेर कंपन्यांनी पण साथ देणं, ह्या गोष्टी खूप एकत्र आल्या, मॅटर करतात. 2021ला स्केलअप झालो आम्ही छानपैकी आणि त्याच्यामुळे ती जर्नी इतकी फास्ट मूव्ह होत गेली ना, कळत न कळत आम्ही 2021, 22, 23, 24पर्यंत एका चांगल्या लेवलचा आम्ही टर्नओव्हर गाठला गेला. एक दुःखाची घटना आमच्याकडे 2019ला अशी घडली की माझे गुरु जे होते त्यांना डायबिटीज खूप होता. त्यामुळे 2019ला एक खूप मोठी घटना घडली आणि महाराज त्यावेळेस समाधी झाले. तो एक रिग्रेट जो आमच्या मनात होता. पण असं मी म्हणत नाही की महाराजांची समाधी झालेली आहे, पण महाराज 24 तास 12 महिने माझ्यासोबत असतात असं मी आज पण जाणतो आणि ती ताकद आहे आणि ती ताकद जाणवती. आणि त्याच्यामुळे काय ना, प्रत्येक गोष्टीला महाराज आम्हाला सपोर्ट करतात, कळत न कळत काहीतरी मार्गदर्शन करत असतात आणि ती 101% मार्ग निघतोच. जो गुरुच्या सानिध्यामध्ये असतो तो सानिध्यामध्ये आहे ना, तो तल्लीनच होतो आणि त्याला मार्ग मिळतच असतो. गुरु विना मोक्ष नाही, गुरु विना ज्ञान नाही. असं करत करत ती जर्नी आमची 2024पर्यंत छानपैकी आलेली आहे. आणि असं मला वाटायचं, माझ्या वडिलांना असं कधीतरी वाटायचं की 10वीपर्यंत शिक्षण झालं होतं वडिलांचं. त्यांना असं कधीतरी फील व्हायचं की मी खूप शिक्षण घेतलं असतो, मी पण डॉक्टरेट झाला असतो, मी पण कलेक्टर झाला असतो. पण वडिलांच्या घरच्या परिस्थितीमुळे त्यांना नाही जमलं. पण आमच्या 4 भावंडाला पण हमेशा म्हणायचे की तुम्ही शिक्षण घ्या, डॉक्टरेट करा किंवा तुम्ही कलेक्टर व्हा, नाही का, ते त्यांची एक अपेक्षा होती. पण समाव झालं नाही 4 मुलांना आमच्या. पण आमच्या भावांच्या मुलांना पण आम्ही हेच काउन्सिलिंग करायचो की आजोबांची इच्छा होती तुम्ही असं करा तसं करा, पण समाव ते पण नाही झालं. बट आता जास्त शिक्षण घेणारी माझीच मुलगी अख्ख्या फॅमिलीमध्ये. मग माझ्या मुलीला आम्ही असं म्हटलं की तू पण काहीतरी डिग्री घेऊ शकतो. पण त्याच्या अगोदर माझा 2021ला मुलगा लंडनला गेला, कारण 12वीच्या नंतर त्याला लंडनमध्ये शिकायचं होतं आणि त्याला बिझनेस मॅनेजमेंटचं मॉडेल करायचं होतं. 2021ला तो गेला. आणि मुलीला असं मी म्हटलं की जर तुला ह्याच्या पुढे जर काही स्केलअप करायचं असेल तर 2022ला तू पण जा लंडनला आणि तू एक क्वालिफिकेशन घे म्हटलं. मग ती ग्लोबल HR करायला ती पण लंडनला गेली. ज्यावेळेस 2023ला तिचं ग्लोबल HR संपलं त्यावेळेस मी तिला बोललो होतो की रश्मी तू PhD कर ह्या क्षेत्रामध्ये, ह्युमन रिसोर्समध्ये, फॅसिलिटी मॅनेजमेंटमध्ये तुझ्याकडे स्किल आहे, तू करू शकतीस. पण तिला असं त्यावेळेस वाटलं होतं की आता नाही पप्पा मी खूप शिकलेले आहे, आता मला शिक्षणाचा कंटाळा आलेला आहे, त्यापेक्षा बेटर वे आय एम सॅटिस्फाईड राईट नाऊ आणि मी माझा तो जॉब करते. मग ती जॉबला लागली. मग मी तिला काही फोर्स नाही केला. आणि माझा मुलगा आता 3rd इयरला आहे, तो बिझनेस मॅनेजमेंटचा करतो. 3rd इयर करून तो इंडियामध्ये येणार आहे आणि तो माझ्यासोबतच बिझनेसमध्ये राहणार आहे. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स घेऊन नंतर त्याला मार्केटिंगला बाहेर जाण्यासाठी, MBAसाठी बाहेर जाण्यासाठी. ज्यावेळेस मला वडिलांची इच्छा होती, भावांची इच्छा होती, माझ्या मुलांची होती की कोणीतरी डॉक्टरेट डिग्री घ्यावं प्लस कलेक्टर व्हावं, हे जमलं नाही. 8 महिन्यापूर्वी मला असं वाटलं की हे मी का नाही करू शकत. पण मला असं वाटलं की माझं शिक्षण नसल्यामुळे मला कोण देणार आहे डिग्री. बट ज्यावेळेस पॉझिटिव्ह माणूस थिंकिंग करतो, कळत न कळत मला राकेश मित्तल मला भेटले. राकेश मित्तल भेटल्यानंतर मला हे सगळ्या गोष्टी सांगितल्या की ही PhD कशी मिळते, कशी मिळवावं लागते, त्यासाठी किती अभ्यास लागतो. मग त्याच्यानंतर लक्षात आले की जे लोक अनक्वालिफाईड लोक आहेत, ज्यांचं शिक्षण झालेलं नाही आहे, पण उद्योगामध्ये त्यांचा एक्सपिरियन्स खूप मॅटर करतो, त्यांचा टर्नओव्हर मॅटर करतो, त्यांच्या बिझनेसमधले इथिक्स मॅटर, स्कोर व्हॅल्यूज मॅटर्स करतात. मग 8 महिन्यापूर्वी मला सरांची माझी भेट झाल्यानंतर माझा पहिला बिझनेस त्यांनी समजून घेतला. बिझनेस समजून घेतल्यानंतर माझी एक पूर्ण केस स्टडी झाली, एक थोडक्यात छोटीशी बायोग्राफी झाली. बायोग्राफी झाल्यानंतर माझं प्रेझेंटेशन झालं
हा कालावधी साधारण 6 महिन्याचा गेला. 6 महिन्यामध्ये आमची केस स्टडी झाली तिरुपतीची, माझी बायोग्राफी तयार झाली, माझ्या कंपनीची PPT तयार झाली. आम्ही त्या पिरियडमध्ये पूर्ण वेबसाईट चेंज केली, आम्ही स्वतःला पूर्ण ग्रूमिंग करून घेतलं आणि म्हटलं थोडंसं डिजिटलायझेशन त्यामध्ये जायचं. अशा पद्धतीनं करून आम्ही एका लेवलला आलो आणि त्यांच्यानंतर लक्षात आले की ह्या कंपनीला आपण प्रमोट करू शकतो, तुला प्रमोट करू शकतो. मग आमचा पूर्ण बायोडेटा बनवून फ्रान्समध्ये थेम्स युनिव्हर्सिटीला पाठवला गेला. म्हणजे हे एक ऑर्गनायझेशन करते की थेम्स युनिव्हर्सिटी स्वतः करते? नाही, हे थीम युनिव्हर्सिटी स्वतः करते. हां, मग ते आम्हाला सांगतात की तुमची अशी बायोग्राफी पाहिजे, तुमची केस स्टडी पाहिजे, तुमचं प्रेझेंटेशन पाहिजे, तुमची PPT पाहिजे, तुमचे काही कोर व्हॅल्यूज आहेत का. म्हणजे थेम्स युनिव्हर्सिटीचं एकंदरीत लक्ष आहे इंडियावर 100% डेफिनेटली. अशा येसच अशा टायटल मध्ये जे बिझनेसमॅन आहेत त्यांच्यावर असं लक्ष आहे. येस. मग त्यावेळेस आमची सगळे डॉक्युमेंटरी तिकडे गेल्यानंतर साधारण एक 15 दिवसाच्या नंतर खूप डीपली ती इन्क्वायरी करतात. त्या युनिव्हर्सिटीचं एक खासियत आहे की शाळेमध्ये कुठल्या शिकला तो खरंच कॉलेज केला आहे का, कॉलेजमध्ये केला तर किती कुठले क्वालिफिकेशन घेतलेलं आहे, त्या कॉलेजमध्ये त्याला बॅन केले का, स्कूलमधनं बॅन केलेलं आहे का. लोकल लेवलला पण त्यांनी इन्क्वायरी करतात, आपल्या क्लायंट बेसला पण इन्क्वायरी करतात, बॅलन्स शीट पण चेक करतात. कळत न कळत 101% पूर्ण इन्क्वायरी करतात. आपली इन्क्वायरी केल्यानंतर मग त्याच्यामध्ये फायनल कन्क्लूड करतात. आणि सर्वात मोठं ह्याच्यामध्ये म्हणजे एक्सपिरियन्स मॅटर करतो. हा किती वर्षाचापासून एक्सपिरियन्स आहे, ह्याला डेपली किती नॉलेजेस आहेत, ह्याचे चॅलेंजेस किती स्वीकारलेले आहेत, ह्याची ग्रोथ कशी लेवल झालेली आहे, थोडक्यात बायोग्राफी, ह्याचा क्लायंट बेस कुठला आहे, प्लस इन्कम टॅक्स किती भरतो, तो बॅलन्स शीट किती आहे, हे सगळं चेक केलं जातं. 101% पूर्ण चेक केलं जातं, 100% चेक केलं जातं. आणि त्याच्यानंतर मग हे सगळं पाठवल्यानंतर मग त्यांचा आम्हाला मेल आला कंपनीच्या मेल ID वरती की तुमच्या कंपनीचं नाव अप्रूव्ह झालेलं आहे, तुमचं नाव अप्रूव्ह झालेलं आहे डॉक्टरेट PhD डिग्रीला. ते आम्हाला खरं वाटतच नव्हतं. अक्षरशः आम्हाला असं वाटत होतं की हे स्वप्नच आहे. पण ज्यावेळेस सरांचा फोन आला की संतोष, आपली केस स्टडी, तुझी बायोग्राफी, तुझी कंपनी, तुझं ते जे काय तुझं बायोडा होता हा 100% अप्रूव्हल झालेला आहे आणि आता तू लायबल झालेला आहेस PhD डिग्रीसाठी. म्हणलं आम्हाला इतकं खुश, म्हणजे आम्ही इतकं म्हणजे आनंद झालो की एक ते पण आमच्या लाईफमध्ये एक टर्निंग पॉईंट होता. ह्याच्या सगळ्यामध्ये मी श्रेय देतो कंपनीच्या लोकांना. कारण कंपनीच्या लोकांना काय श्रेय होतं, हे लोक माझ्यासोबत आहेत म्हणून कंपनी मोठी झाली आणि मोठी होत राहतीये. बरोबर होत आहे. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे माझी जिद्द काय, माझ्या वडिलांचे स्वप्न होते. बरोबर आहे. त्या स्वप्नाला कुठेतरी जागृतपणा ठेवून मला आजपर्यंत ते मनात बिंबवून की हे करायचंच आहे. कुठेतरी माझ्या डोक्यात होतं बॅक ऑफ माइंडमध्ये, चला मुलांनी नाही केलं, नातवांनी नाही केलं तर मी का नाही करू शकत, हे माझ्या डोक्यात होतं. हे माझं अफर्मेशन खूप स्ट्रॉंगली होतं. त्याच्यामुळे ह्या गोष्टी घडतात. मला एक मेसेज द्यायचा पब्लिकला की जर तुम्ही कुठली एखादी गोष्ट ठरवलेली आहे तर बाय हार्ट गोष्टी ठरवायच्या असतात. आणि गोष्टी ठरवत असताना कुठली पण गोष्ट करत असताना माझे मेंटॉर, माझे जे गुरु म्हणतात हमेशा, ब्रेन, हृदय आणि शरीर ज्यावेळेस एकत्र येऊन विचार केलं जातं ना त्यावेळेस सगळ्या गोष्टी घडल्या जातात. बरोबर आहे. आणि माझ्या गुरुंनी हमेशा सांगितले की अफर्मेशन खूप स्ट्रॉंगली ठेवायचं. ही घडतं आपल्या लाईफमध्ये आणि ते घडतंच. जसं माणूस विचार केला ना तसं घडत असतं बघा. आणि ती अफर्मेशन माझ्यात खूप बिंबली गेली आणि ही PhD डिग्री आपल्याला ती आज मिळाली थेम्स युनिव्हर्सिटी फ्रान्स पॅरिसची. मग जर गुन्हा दाखल असेल एखाद्या ह्याच्यावर तर ते एक्सेप्टच नाही, 100% मिळू शकतच नाही. तुम्हाला प्रत्येक कॅटेगरीमध्ये उत्तीर्ण असला पाहिजे. 100% पूर्ण त्यांनी इन्क्वायरी केली जाते. तुमचं स्कूलचं बॅकग्राऊंड, तुमचं कॉलेजचं बॅकग्राऊंड, तुमची पर्सनल लाईफ, तुमची कंपनीची, तुमची बॅलन्स शीट, तुम्ही बिझनेसमध्ये किती आहे, पोलीस इन्क्वायरी, तुमचा पासपोर्ट, सगळंच चेक. जर माझ्यावरती उद्या जर कोणी ऑब्जेक्शन घेतलं की हा चुकीचा माणूस असेल किंवा काहीतरी असेल ह्याच्यावरती तर युनिव्हर्सिटीवरती पण केस होऊ शकते, माझ्यावरती केस होऊ शकते. बरोबर आहे. अशी डिग्री कुणालाही देत नाहीत. हा लोकांचा एक गैरसमज आहे लोकांसाठी की डिग्र्या विकत दिले जातात. हा चुकीचा गैरसमज आहे. अब्दुल कलाम सरांना सुद्धा डॉक्टरेट डिग्री बाहेरच्या कंट्रीने दिली जातात. देवेंद्र फडणवीसला पण
डॉक्टरेट डिग्री दिली गेली. असे बरेच लोक आहेत आपल्या भारतामध्ये, जे जाणीमानी लोक आहेत, त्यांना डॉक्टरेट डिग्री दिलेली गेलेली आहे. पण ते युनिव्हर्सिटी स्वतः अप्रोच करून त्यांचं प्रॉपर बायोग्राफी करून बायोडाटा करून त्यांना दिली जाती. अशा प्रकारे त्या डिग्र्या दिल्या जातात. पैसे देऊन डिग्र्या दिल्या जात नाहीत, हा लोकांचा गैरसमज आहे. दिले जात असतील पण त्या फ्रॉड युनिव्हर्सिटी असतात, त्या फ्रॉड डिग्र्या असतात. अशा बऱ्याच युनिव्हर्सिटी, बऱ्याच फ्रॉडसुद्धा लोक आहेत. बऱ्याच लोकांवरती पण केस झालेली आहे. एक जाणीमानी माणूस पण आहे, अशाच डिग्री मिळाली होती, त्याच्यावरती पण ऑब्जेक्शन झालं होतं. अशा गोष्टी घडतात, असं काही नाही आहे की हां असं घडतात. पण आता हे लोक पॉझिटिव्हली बघायला लागले आणि ह्याच्यामध्ये पण लोकांना कळालं की कुठल्याही माणसाला डिग्री नाही द्यायची. PhD डॉक्टरेट डिग्री प्रोफेशनल लोकांनाच दिली जाते. आणि मला जे खंत वाटत होतं, आता खंत नाही वाटणार, कारण मला डॉक्टरेट डिग्री मिळाली की ज्याचं शिक्षण झालेलं नाही आहे. आणि जे बिझनेसमधले मास्टर माइंड लोक आहेत, आपल्या भारतामधले उद्योजक जर बघितले, 80% लोक अनक्वालिफाईड लोक आहेत. ह्या लोकांना तुम्ही कसं मानलं जातं? जे शिक्षण घेतात, जे PhD करतात, त्यांनाच मान द्यायचा का? पण खरंच जर शिक्षण नसताना सुद्धा हा मोठा व्यापार करतात, बरोबर आहे. आज भारतामध्ये एवढ्या मोठ्या कंपन्या आहेत, कशामुळे आहेत? शिक्षणामुळे असं काही नाही आहे. अनक्वालिफाईड सुद्धा माणूस, अनहडी सुद्धा माणूस बिझनेस करू शकतो. एक व्यापारी खूप चांगला प्रकार व्यापार करतो. तुम्ही जर ओव्हरऑल तुम्ही जर लोकल एरियामध्ये बघितलं, भाजीवाला असेल किंवा कुठला दुकानदार असेल, त्याला शिक्षणाची गरज नाही आहे. त्याला भूक असती, त्याला बिझनेस करायची टेक्निक असती, तो बिझनेस करतोच. तुम्ही बघा ओव्हरऑल जगामध्ये, भारतामध्ये अनक्वालिफाईडच लोक टॉप मोस्ट पदावर असतात. त्याच्यामुळे त्याची काही गरज नाही आहे. पण स्वतःची पण तुमच्या कोर व्हॅल्यूज तेवढ्या क्लिअर पाहिजे, बरोबर आहे. आणि तेवढं तुम्ही स्वतः पण तेवढं प्रिपेअर असणं पण गरजेचं आहे. तुम्हाला प्रॉपर मेंटोरिंग पण लागतो. असं नाही की बाबा बिझनेस कोणी पण करू शकतो. प्रत्येक गोष्टी त्याला त्या वेळेस लागतात, त्या गरजेच्या असतात. आणि सांगितल्याप्रमाणे एकटा माणूस कधीच आयुष्यामध्ये मोठा होत नाही. भले तुम्ही कॅमेरामन एकटा माणूस असेल तर तुम्ही त्याला जोडीदार असाल. एडिटिंग करणारा पण कोणीतरी माणूस आहे, त्या बॅकफुटला पण काम करणारे लोक असतात, बरोबर आहे. सगळंच मीच करतो म्हटलं तर तो माणूस फेल्युअर होतो. त्यासाठी आपल्यासोबत टीम लागती. आणि जो माणूस टीमला घेऊन जातो ना, तो खरा लीडर. आणि हा आमच्या कंपनीचा तो स्वभाव आहे की टीमला घेऊन जाणारा मी लीडर आहे. आणि टीमला मी घेऊन जातो आणि टीम माझ्यासोबत आहे. टीम माझ्यासोबत असल्यामुळे कंपनीची ग्रोथ होती. आणि कंपनीमुळे आम्ही आहात, आमच्यामुळे कंपनी नाही आहे. आम्ही बोलत असताना कायमस्वरूपी बोलत होतो की आम्ही तिरुपती ग्लोबल फॅसिलिटी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमधून बोलतोय. मी संतोष घोणे तिरुपती असं नाही बोलू शकत. मी कंपनीच्या वतीने बोलतो आणि कंपनीला रेस्पेक्ट केलं तर कंपनी आपला रेस्पेक्ट करतो. म्हणून आतापर्यंतची आमची जर्नी इथपर्यंत आलेली आहे. आमचे टार्गेट्स आहेत 2030 पर्यंत. आमच्या कोर व्हॅल्यूज क्लिअर आहेत, विजन क्लिअरच आहेत. आम्हाला किती टर्नओव्हर करायचं आहे, कसा टर्नओव्हर करायचा आहे, आम्हाला स्टाफ कसा भरायचा. आम्ही त्या पद्धतीने डिजिटलायझेशनमध्ये जातोय, माणसं भरतोय आम्ही स्टाफमध्ये. आणि त्या पद्धतीने आम्ही ग्रोथ करतो. आणि ह्याच्या पाठीमागे मी सगळ्यांना श्रेय देतो की आमचे क्लायंट्स बेस पण खूप प्रकारचे चांगले आहेत. आमचा क्लायंट बेस खूप खतरनाक आहे. चांगल्या प्रकारे बिझनेस करतात, चांगल्या प्रकारे ग्रोथ लेवलला आहेत. त्याच्यामुळे पण आमची जर्नी खूप चांगली, खूप सोपी आहे. मग तुम्ही इंडियामधून एकमेव होते ज्यांना ही डिग्री मिळाली ह्या वर्षी, की तुमच्यासोबत अजून कोण होतं? नाही, भारतामधनं आम्ही 4 जण होतो. 3 जण जे होते ते वेगळ्या इंडस्ट्रीज मधले होते. आणि ह्युमन रिसोर्स HR मध्ये आणि फॅसिलिटी मॅनेजमेंट मधला भारतातला एकमेव मीच माणूस होतो तिथे. एक प्राऊड म्हणजे प्राऊडच होता. कारण 42 लोक होते तिथे. 42 लोक फक्त सगळे म्हणतात ना आपण गोरे लोक होते, सगळे बाहेरच्या कंट्रीचे लोक होते. तर असं मला स्वतःला प्राऊड वाटायचं, अरे बा मी इंडियामधनं एकटाच आहे. आणि काहीतरी ह्याच्या पाठीमागे हिस्ट्री आहे ना. असं काय, तसे भारतामध्ये बिझनेसमॅन भरपूर आहेत, फॅसिलिटी मॅनेजमेंट करणारे भरपूर असतात. मग ती मलाच का दिली गेली, ते माझ्यापर्यंतच का आलं गेलं आणि ते मलाच का चॉईस केलं. अशा जगामध्ये बाकी जगामध्ये पण लोक आहेत ना, असं काही नाहीये. पण मलाच का चॉईस केलंय ह्याच्यामध्ये पण काहीतरी आहे ना, 100% आहे. त्याच्या मागे तुमची मेहनत आहे. मोस्टली तुमची एवढ्या वर्षाची जे एक्सपिरियन्स आहे, जर्नी, ते मॅटर करते, ती खूप मॅटर करते ह्यात. म्हणजे ही
काय म्हणतात त्याला अप्रिशिएट करण्यासारखी जर्नी आहे. आणि कोणी सहजासहजी कोणालाही शक्य नाहीये. म्हणजे थेम्समधून PhD ते पण HR आणि मॅनेजमेंट मध्ये ते खूप मोठी गोष्ट आहे. तर आपण आता सरांची पर्सनल लाईफ तर पूर्णपैकी जाणून घेतली आहे, म्हणजे एकदम डीप मध्ये जाणून घेतली आहे. तर आपण एक बेसिक क्वेश्चन्स वर आपण बोलूया. तर तुम्ही तुमचं पहिलं यश कसं साजरं केलं? पहिलं यश म्हणजे माझाच जन्म झाला माझ्या आईवडिलांच्या इथं, त्याच्यामुळे तोच मोठा यश होता. दुसरी गोष्ट म्हणजे मी ज्या घराण्यात जन्माला आलो ते खूप मोठं यश आहे. आणि मी खरंच मी आईवडिलांना हे सगळं जे काय असेल माझी जी जर्नी ती आईवडिलांसाठी मी देतो. आणि ज्यावेळेस मला पुण्यामध्ये पाठवलं गेलं पुण्यामधनं इकडे कामासाठी, आणि पुण्यामध्ये आल्यानंतर जो मला पहिला पगार मिळाला, जी माझी स्वतःची जी कमाई होती, ते सेलिब्रेशन म्हणजे ते सगळ्यांसोबत टॉप ऑफ द वर्ल्ड सेलिब्रेशन म्हणजे ते म्हणजे ती सॅलरी मी नाही विसरू शकत. आज किती CR मध्ये कमवतो त्याला मॅटर नाही करत, पण ती 735 रुपये माझ्या लाईफ मध्ये खूप मॅटर करतो. आणि ते सेलिब्रेशन आम्ही खूप केलेलं आहे त्या दिवशी. म्हणजे पहिला फोन मी घरी जाऊन फोन करून सांगणं, बरोबर, आणि जे माझ्यासोबत होते सर मी त्यांना सांगणं, ते सेलिब्रेशन हे माझ्या लाईफ मधली खूप मोठी अचिव्हमेंट होती ती. आणि खरंच ती अचिव्हमेंट होती माझ्या लाईफ मध्ये. मग तुमच्या ह्या प्रवासात एक असा क्षण जो तुम्हाला जाणीव करून देतो की मी कुठे होतो आणि आज मी कुठे आहे, हा असा कोणता क्षण आहे आत्ताच्या मोमेंट मध्ये? 1989 माझी 10वी झाली. 10वीचा माझा एक सब्जेक्ट गेला. त्यावेळेस माझा असं वाटत होतं की आपण संपलो, आता कोलॅप झालो. आणि त्यावेळेसचा त्या दिवसाचा क्षण आणि आज आत्ता बसलेला क्षण, मी जो जर्नी बघतो हे 32 ते 30 वर्षाची, खूप ड्रास्टिकली चेंज ओव्हर झाला माझ्या लाईफमध्ये. म्हणजे मॅटर नाही करत की शिक्षणमध्ये न झालेलं, बरोबर आहे, यश खूप महत्त्वाचं असतं, बरोबर आहे. मी एक मेसेज देऊ शकतो, माणसाची मनस्थिती बदलली तर माणसाची परिस्थिती बदलते. आणि तोच मी घेऊन जर्नी करायला इथंपर्यंत आलेलो आहे. खूप मोठी लाईन बोललात तुम्ही. तर तुम्ही यशाची मोजमाप कशी करता आणि कालांतराने ती तुमच्यासाठी ती व्याख्या कशी बदलली गेली आहे? ह्याच्यामध्ये मोजमाप करण्यासारखे कसे आहेत माहिती आहे का, प्रत्येक लाईफचे जे मोमेंट्स आहेत ना, दॅट इज इम्पॉर्टंट. म्हणजे आपण आपल्या लाईफमध्ये जर्नी कसं जगतो, कुणासोबत जगतो, कुणासोबत राहतो, आपल्याला लाईफमध्ये कोण मेंटरिंग करत असतं, बरोबर आहे, आणि ते कुठल्या पद्धतीने आपण घेतो आणि ते कुठल्या पद्धतीने आपण समाजाला देतो, हा खूप मॅटर करत असतं. तर प्रत्येक क्षणाला, प्रत्येक दिवसाला, प्रत्येक टाईम मॅटर करतं. ते मोजमापच करून लाईफ जर्नी जगत असते. सेम दिवस सारखा नसतो, प्रत्येक दिवस वेगळा चेंज झालेला असतो आणि प्रत्येक दिवसाला चेंज ओव्हर असतो. तर मी प्रत्येक दिवसाचे मोजमाप करूनच मी जगत असतो माझ्या लाईफमध्ये हमेशा. कारण वेळ सांगून येत नाही आहे, बरोबर आहे, पण स्वतःचा विश्वास, स्वतःवर प्रेम करणं हा खूप मॅटर करत असतो. आणि मला एक लक्षात आलेलं आहे की मला गुरुनी हमेशा सांगितलेलं आहे, जन्म असा झालेला नसतो, समाजाला देण्यासाठी जन्माला असतो, कुणासाठी देण्यासाठी जन्माला असतात, काही कर्म फेडण्यासाठी आलेले असतात, त्यावेळेस नवीन बांधले जातात कर्म. यस, त्यासाठी ही जन्म तसाच झालेला आहे. आणि असेच मोजमाप लाईफमध्ये मी करत असतो कायमस्वरूपी, आणि ह्याच्या भविष्यामध्ये पण मन करत राहणार आहे. असेच मोजमाप मी करत जगत जाणार आहे. खूप मोठं वाक्य बोललात तुम्ही, खूप मोलाचं वाक्य आहे ते. तर एक मार्गदर्शक म्हणून तुम्ही दिलेला सर्वात प्रभावी सल्ला कोणता आहे? जर मी म्हणालो कुणाला सल्ला जर द्यायचा असेल तर मी सल्लागार नाही आहे, मी सल्लागार समितीचा अध्यक्ष नाही आहे, काही नाही, मी कुणाला मेंटॉरिंग करत नाही आहे. पण हमेशा मला माझ्या आईवडिलांनी, माझ्या मेंटॉर लोकांनी, माझ्या गुरूंनी जे शिकवलं मी तेच ट्रान्स करत असतो लोकांना. फक्त एकच शब्द हमेशा बोलत असतो, तुमची मनस्थिती बदला म्हणजे परिस्थिती बदलत जाईल. आणि ह्या गोष्टीवर जर तुम्ही लाईफ जर्नी जर जगत असाल तर माणसाची लाईफ फास्ट ग्रो होऊन जाईल. बरोबर. मग तुम्हाला कधी असं एक्झॉस्ट फील झालंय का? म्हणजे एवढं काम करून, एवढं सगळं करून एक्झॉस्ट फील झालंय का? आणि तुम्ही त्या एक्झॉस्ट फेजमधून कशा बाहेर पडलात? की एका पॉईंटला वाटतं की मी थकलोय किंवा मी
बर्नआउट झालोय आत्ताच्या ह्याच्यात बोलायला गेलं तर तुम्ही त्या फेजमधून परत स्वतःला उभा कसा करता? बघा, प्रत्येक दिवस हा बर्नआउटचाच असतो असं काही नसतं, पण काही गोष्टी एवढ्या माझ्या स्वतःवरती कॉन्फिडेंटली मी काही गोष्टी करत असतो. माझं अफर्मेशन खूप खतरनाक आहे, पण एखादी गोष्ट जर मी ठरवली ती मी ती कुठलीही गोष्ट सक्सेसफुली करत असतो. बर्नआउट होत असतं लाईफमध्ये, पण मी जर तिथंच बघत थांबलो आणि मी तिथंच जर राहिलो त्याच्यामध्येच गुडफरून तर मी पुढं नाही जाऊ शकत. मी काय करतो, लिमिट म्हणून सोडायला जातो. बरोबर आहे, ये भी वक्त गुजर जाएगा, लिमिट ह्या गोष्टी करून मी पुढं सरकत असतो आणि त्याच्यामुळे काय तर स्वतःला मोटिवेशन मिळत असतं. आणि नॉर्मली आहे ना, जग एवढं फास्ट आहे ना, त्या जगासोबत जाणं गरजेचं असतं, त्या प्रवाहासोबत वाहत जाणं गरजेचं असतं. मला हमेशा वाटतं की ज्यावेळेस पाण्याचा प्रवाह असतो ना, किती सुंदर प्रकारे वाहतच असतो. जर एका ठिकाणी झालं तर तो डबका होतो. आपल्याला डबका व्हायचं नाही लाईफमध्ये, आपल्याला हमेशा लाईफमध्ये प्रवाहामध्ये वाहत जायचं आहे. त्या पाठीमागे मी जर्नी तशी करत असतो आणि हमेशा मी मोटिवेट असतो. 100% मी मनाने थकतो, शरीराने थकतो, बट एक टेम्पररी फेस असतो. परत पाठीमागलं भूतकाळ मला जिवंत करतं आणि पुढं भविष्य दिसत असतं, माझ्या कोर व्हॅल्यूज दिसत असतात आणि ते मी परत मोटिवेशन होतो असतो आणि परत अगेन माझी जर्नी स्टार्ट करतो. मग तुम्ही जे आता नवीन पिढी आहे किंवा ही यूथ आहे, तुम्ही त्यांना एक स्टार्टअप करण्यासाठी काय सल्ला द्याल? प्रत्येकाला असं वाटतं की क्वालिफिकेशन खूप महत्त्वाचं आहे. येस, डेफिनेटली आजच्या काळामध्ये क्वालिफिकेशन खूप खूप महत्त्वाचं आहे. क्वालिफिकेशन महत्त्वाचं असंच असतानासुद्धा तुम्ही कुणासोबत राहता, तुम्ही कुठल्या फॅमिलीमध्ये राहता, तुमचे मित्रपरिवार कसे आहेत, आजूबाजूचा परिवार कसे आहेत, तो पण खूप मॅटर करत असतो. शिक्षण घेऊन डिग्र्या घेऊन बाहेर नोकऱ्या मिळतील असं काही भरोसा नाही आहे. तुम्ही तुमच्याकडे कला किती आहेत, तुमच्याकडे टेक्नॉलॉजी किती आहे, तुम्ही टेक्नॉलॉजीला अडॉप्ट किती करू शकता आणि खरंच तुम्ही बिझनेस माइंडेड आहात का? बिझनेस करा, नोकरी करा, काही पण करा, जे प्रामाणिकपणा आणि स्वतःच्या कोर व्हॅल्यूज ठेवून करा. मोठे स्वप्न बघा. मोठे स्वप्न बघितल्याशिवाय कुठलेही ध्येय, कुठलेही टार्गेट होत नाही आहेत. जर त्या माणसाला स्वप्नच पडले नाही आहेत तर तो माणूस मोठा होऊ शकतच नाही आहेत. तर हमेशा तुम्ही पॉझिटिव्ह विचार करत राहा आणि पॉझिटिव्हली तुम्ही जगामध्ये त्या प्रवाहामध्ये वाहत राहा आणि तसे मोटिवेट होऊन तुम्ही कामं करत राहा. नोकऱ्या मिळत जातील, बिझनेस मिळत राहतील, लाईफमध्ये जर्नी अपडाऊन येत असतील, व्हॅली येतात, पुढं जातात, काय प्रॉब्लेम नाही. हे जर्नी असंच होत असतात. पण स्वतःला मोटिवेट करणं आणि स्वतःला मोटिवेट ठेवणंच हा पर्यायी मार्ग नाही आहे. मग मी एक इलेक्शनचा प्रश्न तुम्हाला विचारते की आता जे राजकारण सुरू आहे, हे जे अदलाबदली चालू आहे, हे सगळ्याचा इम्पॅक्ट बिझनेस लेवलवर होतो का? राजकारणाचा इफेक्ट बिझनेसवर होतो का? आपण हमेशा म्हणतो घराचा कर्ता जर चांगला असेल ना तर फॅमिली चांगली असते. पहिलं फॅमिली खूप कुटुंब मोठे असायचे, घरातला कर्ता एकच असायचा, त्या कर्त्यावरती सगळ्या गोष्टी झालेल्या. आत्ताचं जग कसं झालं आहे, म्हणजे खूप असा सॅग्रेड झालेला आहे. तर विचार नाही पडत प्रत्येकाचे, कारण सगळे केमिकल्स लाईफ झालेली आता. बरोबर आहे. तर राजकारणाबद्दल मी जास्त नाही बोलू शकत, कारण राजकारणाबद्दल माझा अभ्यास काही जास्त नाही आहे. बट डेफिनेटली जो काय प्रवास चालला आहे राजकारणाचा असेल, भारताचा प्रवास असेल, ही ग्रोथ स्टेजला आहे आणि ग्रोथ लेवललाच आहे आणि याच्यापुढं भविष्य म्हणजे भारताची ही ग्रोथ खूप चांगल्या लेवलनी होणारच आहे. बरोबर आहे. राजकारण हा माझ्यासाठी मॅटर करतच नाही आहे, पण देशाचा प्रमुख हा चांगला असावा. बरोबर आहे. तो बिझनेस माइंडेड असावा, स्पिरिच्युअली असावा. बरोबर आहे. आणि मे बी मला वाटतं तसे आता आपल्या भारताला तसे लाभलेलेच आहेत आणि त्यामुळे आपल्या इंडियाची ग्रोथ दिसतीच आहे. येस, ऑफकोर्स महागाई वाढणं, हे वाढणं, ते सगळं चालणारच आहे. पण ओव्हरऑल बिझनेस जो बघितला, जो कालचा आमचा बिझनेस होता आणि आजचा जो बिझनेस आहे तो ड्रास्टिकली चेंज ओव्हर झालेला आहे. जगामध्ये पर्यंत पोहोचलेल्या आहेत. आज जगामध्ये आपल्या भारताची खूप किंमत आहे. का? कशामुळे? की कोणीतरी करता आपला चांगला आहे. ह्यामुळे मी डेफिनेटली सांगेन की करता जर चांगला असेल तर जग बदलू शकेल. म्हणजे तुम्ही इन शॉर्ट बोलताय की जर टॉप म्हणजे इंडियाला जो मॅनेज करणारा आहे, जर तो वेल असेल तर इंडियाचा बिझनेस म्हणा, कुठलेही सेक्टर घ्या, ते नीट असेल. यस, 100%. कंपनीचा ओनर चांगला असेल, घरातला कर्ता का चांगला असेल, कुठल्या पण क्षेत्रामध्ये बाहेर कोणी जर चांगला असेल लीडर, तो लीडरला फॉलोअर्स करतात.
मग माझ्या अंदाजाने महाराष्ट्राचं काही डायनामिक्स होत असेल त्याचं तिरुपती ग्रुपवर काही एवढा इफेक्ट होत नाही आहे सध्या. म्हणजे डायनामिक्स आहेत, महाराष्ट्राच्या डायनामिक्स आहेत. आता इलेक्शनचं वातावरण आहे, त्याचा काही इफेक्ट होत नाही आहे. जग खूप मोठं आहे. आपण महाराष्ट्राबद्दल विचार केला तर ग्रोथ होणार नाही आहे. जर मी जगाचा विचार केला, जगामध्ये जायचा विचार केला, माझे स्वप्न मोठेच असतील तर मी माझे स्वप्न घेऊन मी बाहेर पडेल. मी जगामध्ये बिझनेस करेन. ऑपॉर्च्युनिटी खूप आहे. तर ऑपॉर्च्युनिटी घेण्यासाठी आहे ना, तेवढी ग्रॅब करण्यासाठी तेवढी ताकद लागते. आपण जर इथलाच विचार केला तर माणूस मोठा सक्सेस कधीच होणार नाही आहे. आम्ही आमच्या कंपनी कधी पण असेल तर मोठा विचार करते आणि मी स्वतःच मोठा विचार करतोय. त्याच्यामुळे मला इथं काय होईल मी कधी विचार केलेला नाही, मी करणार पण नाही आहे. कारण आपली जर्नी कुठं आहे मला माहिती, माझी विजन कुठं आहे मला माहिती, माझे कोर व्हॅल्यूज क्लिअर आहेत. त्याच्यामुळे त्या पद्धतीने मी जर्नी स्टार्ट केलेली आहे. मग आता तिरुपती ग्रुप आम्हाला नेक्स्ट तिरुपती ग्रुपचं स्टेज काय आहे आणि कुठे दिसेल? तिरुपती ग्रुपची स्टेज आहे ना, आम्ही 2024ला असं डोकं म्हणजे माइंड फिट केलेलं आहे की तिरुपती ग्रुपची जी ग्रोथ आहे ना एक नेक्स्ट लेवलला जाणार आहे. आणि आमची तिरुपती ग्रुपची जी जर्नी आहे ना ही पूर्ण अख्ख्या जगामध्ये नाव जाणार आहे 100%. आता आपल्या तिरुपतीचं कमीत कमी माझं नाव तरी जगामध्ये गेलेलं आहे, पोचलेलंच आहे 100% आहे. आणि आम्ही स्वप्न तशी घेऊन बाहेर पडलेले आहेत. त्या पद्धतीने आमच्या कंपनीची ग्रोथ स्टेज सुरू झालेली आहे. त्या पद्धतीने आमचा स्टाफ पण तसा भरलेला आहे. त्या पद्धतीने आम्ही आता नवीन रिक्रूटमेंट पण करतोय. आणि कसं माहिती आहे का, कंपनीचा जर बेस चांगला असेल, कंपनीचा बेस कशामुळे होतो? कंपनीचा बेस हा फक्त कंपनीच्या स्टाफमुळे बेस तयार असतो. आणि कंपनीचा स्टाफ माझ्यासोबत आहे, हे मी प्राऊड फील सांगतो, गर्वाने सांगतो. कंपनी माझ्यासोबत आहे आणि मी कंपनीसोबत आहे. त्याच्यामुळे इथं कुणी आपल्याला थांबू शकणार नाही. आणि इट इज अ टीम वर्क. म्हणजे लवकरच तिरुपती ग्रुप्स प्रायव्हेट लिमिटेड आपल्याला वर्ल्डच्या टायटलमध्ये दिसणार आहे 100%. कारण आम्ही कंपनीचं नावच ठेवलेलं आहे तिरुपती ग्लोबल फॅसिलिटी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. 2013ला ज्यावेळेस फॉर्मेशन करत होतो आम्ही विचारपूर्वक डिसिजन घेतलेलं आहे की तिरुपती ग्लोबल लेवलला जाऊन इंडियाचं नाव रोशन करणारी कंपनी म्हणून तिरुपती ग्लोबल फॅसिलिटी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आपली एकमेव अशी कंपनी राहणार आहे की भारताच्या बाहेर जाऊन ती बिझनेस करणार आहे. येस, डेफिनेटली. हे खूप मोठे विजन्स आहेत आणि आम्ही तुम्हाला गुड लक विश करतो. थँक्यू सो मच. द इन्स्पायर्ड स्टोरी तुम्हाला खूप कॉंग्रॅच्युलेशन्स करते. सो थँक्यू सो मच. दोघांचं पण, कॅमेरामॅन आणि तुमचं थँक्यू सो मच. हर्ष येतो. सो थँक्यू सो मच आम्हाला इंटरव्ह्यू दिल्याबद्दल, तुमचा प्रिशियस टाइम दिल्याबद्दल थँक्यू सो मच. टाइम देणारा कोणी नाही आहे, टाइम ने टाइम को ले लिया है, इसलिए टाइम अपन को मिला है. बरोबर आहे की नाही? मी हमेशा म्हणतो कोण कोणाचा टाइम देत नाही आहे. आज ठरलेल्या डेटला, आज ठरलेल्या वेळेला सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत. अगेन्स्ट टाइम, चॉईस अँड डिसिजन. हे आपण डिसिजन नाही घेऊ शकत, त्याने डिसिजन घेतलेला आहे. येस, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.